आजचं सेशन घेण्यापाठीमागचा हेतू म्हणजेच आज सकाळी 11 वाजता आपलं केंद्राचं असणारं बजेट मांडण्यात आलं. यावर्षी आपण 2 बजेट पाहिल्या. एक इंटरिम बजेट होता, त्याला आपण अंतरिम बजेट म्हणतो, जे प्रत्यक्षात इलेक्शनच्या इयरच्या वेळेस आपल्याला ते पाहायला मिळतंच. आणि दुसरं म्हणजे पूर्ण वर्षाचं असणारं जे बजेट आहे का, ते आज सकाळी आपण मांडताना पाहिलं. मग त्या बजेटच्या दृष्टिकोनातून कोणते महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्याला पाहणं गरजेचं आहे एक्झामच्या अँगलनं, प्रीसाठी, मेन्ससाठी, तसंच इंटरव्ह्यूसाठी जे अतिशय महत्त्वपूर्ण असणारे फेजेस असतील, यातले टप्पे असतील, हे सगळे आपल्याला कोणकोणत्या दृष्टिकोनातून बघायचे, मग ते एमसीक्यूसाठी कसं असेल आणि आपल्या आन्सर रायटिंगसाठी कसं असेल, या सगळ्यांचा एक अँगल आपण या सेशनमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही थोडंसं या थंबनेलकडे बघितलं तर तुम्हाला दिसून येईल, या थंबनेलमध्ये मी थोडासा बिहारचाही उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. तेव्हा लक्षात काय घ्यायचं, जेव्हा प्रत्यक्षात कोएलिशनचं सरकार येतं, अलायन्सचं सरकार येतं, म्हणजे युती होऊन प्रत्यक्षात या ठिकाणी सरकार स्थापन होतं का, तेव्हा अशा पक्षांना जास्त महत्त्व दिलं जातं, की ज्या पक्षांच्या असणाऱ्या कोलांटी उडीवरनं सरकारचं अस्तित्व टिकलेलं असतं. या बजेटमध्ये तुम्हाला 2 राज्यावरती खूप जास्त मेहरबानी करताना दिसतात. तरी पण एक राज्य त्याच्यामध्ये नाराज आहे, ते म्हणजे बिहार आहे. साहजिक आहे. बिहारची सगळ्यात मोठी मागणी होती ती म्हणजेच काय तर स्पेशल स्टेटसचा दर्जा त्या ठिकाणी त्यांना दिला पाहिजे. विशेष राज्याची भूमिका त्यांना मिळाली पाहिजे. याबद्दल तरी शक्यतो सध्या काही बोललं गेलं नाहीये. पण तरी सुद्धा भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत बिहारसाठी. सोबतच आंध्रासाठी सुद्धा इथं भरपूर असणारे मुद्दे मांडताना दिसत आहेत. ठीक आहे. येस हरीश, येस 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 येस. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ठीक आहे. चला मग स्टार्ट करूया या असणाऱ्या सेशनला. आता या बजेटमध्ये बरं, बजेटचे सेशन स्टार्ट करण्या अगोदर मी यासाठी ॲज अ रेफरन्सेस काय काय यूज केलेले आहेत, तर मी न्यूजपेपरचा रेफरन्स घेतलाय आणि या न्यूजपेपरमध्ये मी न्यूज 18 या पेपरचा असणं थोडासा विशेष उल्लेख करतो, कारण त्यांनी ट्रिव्हिया खूप छान पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे बजेटशी संबंधित असणारे हायलाइटेड मुद्दे जे आहेत ना, जे सुरुवातीला तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत, ते थोडेसे चांगल्या पद्धतीने मांडलेत, तर ते मी या असणाऱ्या सेशनमध्ये घेतोय. सोबतच द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, डेक्कन क्रॉनिकल आहे. पीआयबीचे पार्ट थोडे जास्त वापरलेत मी, म्हणजे ऑथेंटिकेट डाटा असावा आपल्याकडे म्हणून. सोबतच ऑल इंडिया रेडिओचे रेफरन्स पण याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि या लेक्चरची पीडीएफ हवी असेल त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. लिंक आहे दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. या असणाऱ्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि तुमच्या काही क्वेरीज असतील, अडचणी असतील, तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट साधू शकता. ठीक आहे. मग चला स्टार्ट करत असताना आपल्याला या बजेटच्या बाबतीमध्ये इकॉनॉमिकल सर्वे येतो एक दिवस अगोदर. त्या सर्वे बद्दल आपण सेपरेट सेशन घेऊयाच. पण या बजेटच्या अनुषंगाने कोणकोणते की फीचर्स आहेत, त्या की फीचरचा रेफरन्स आपल्याला या टप्प्यामध्ये बघायचा. बरं, त्याच्या पूर्वी बजेट जेव्हा डिस्कस करायचा असतो, त्या अंतर्गत आपल्याला काही घटनात्मक मुद्दे माहिती असणं अपेक्षित आहे. मग ते घटनात्मक मुद्दे म्हणजेच काय, की हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये आहे का मुळात, तर नाही. आणि हा शब्द जो आहे ना, तो बुगेट या असणाऱ्या शब्दापासून निर्मित होताना दिसतो. आणि या शब्दाचा मूळ उद्गाता देश कोणता असेल, तर हा मूळ उद्गाता देश आहे त्या ठिकाणी फ्रान्स. मग फ्रान्सकडनं तो ब्रिटिशांनी स्वीकारला, ब्रिटिशांच्या परंपरेपासून तो आपल्या भारतामध्ये येताना दिसतो. पण हा शब्द घटनेमध्ये आहे का, तर नाही. मग तो काय त्या ठिकाणी अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द आहे. वित्तीय वार्षिक विवरणपत्रक असा संदर्भ आपल्याला दिसतो. तो कुठं, तर केंद्राच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला कलम दिसतो 112 अंतर्गत. आणि राज्याच्या बाबतीमध्ये हायलाइट करायला गेलो तर आपण संदर्भ येतो तो म्हणजे 202 कलमाच्या अंतर्गत आपण रेफरन्स बघतो. आणि या बजेटच्या संदर्भामध्ये कोणत्या आर्टिकलचा उल्लेख आपण करतो सर्रासपणे, तर 112 ते 117 या कलमांचा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला मांडताना दिसत आहेत. हे लक्षात घ्यायचं. आणि बजेट प्रोसेस मंजूर होण्यासाठी आणि फायनलाइज खर्च करण्यासाठी सुद्धा एक अतिशय महत्वाचं कलम चर्चेमध्ये येतं. ते म्हणजेच कोणतं, तर कलम 114चा रेफरन्स या ठिकाणी येतो. आणि 114 म्हणजे काय, विनियोग विधेयकाचा रेफरन्स या ठिकाणी घेतो. अप्रोप्रिएट बिलचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. म्हणजेच काय, की प्रत्यक्षात बजेट कधीपर्यंत मंजूर होत नाहीये, जोपर्यंत विनियोग विधेयक मांडून बजेट मंजूर केलं जात नाहीये. म्हणजे काय, बजेटमध्ये फक्त खर्च कोण करणार आहे, किती करणार आहे, त्यासाठी मागण्या मांडल्या जातात. ज्या मागण्या बघितल्या तर आपल्याला 109 प्रकारच्या मागण्या दिसतात केंद्रासाठी. आणि रेल्वेच्या बजेटचा उल्लेख केला तर 2016 पर्यंत रेल्वेचं बजेट तर आपण सेपरेट मांडतच होतो. अरुण जेटली साहेबांनी काय केलं, या असणाऱ्या बजेटला केंद्राच्या बजेटमध्ये मर्ज केलं. म्हणजे
2017 पासून आपण रेल्वेचं बजेट आणि केंद्राचं बजेट दोन्ही मर्ज केलं आणि या असणाऱ्या रेल्वेच्या बजेटला सेपरेट करण्याबद्दल ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये स्टेजेस आले होते. त्यासाठी आपण कायदा बघतो 1919चा, ज्याला आपण ओळखतो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मच्या कायद्यानं, ज्याला दुसऱ्या नावामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर 2 म्हणतो. आणि या कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये 1921 ला ऍक्वर्थ समिती स्थापन करण्यात आली आणि 1924 पासून रेल्वेचं असणारं जे बजेट आहे का ते आपण सेपरेट मांडत होतो. ते कधीपर्यंत? 16 पर्यंत. आणि रेल्वेच्या मागण्या किती असतात? रेल्वेच्या मागण्या असतात 32. तर या मागण्या असतात खर्चासाठी या वर्षामध्ये काय काय कोणकोणत्या असणाऱ्या मंत्रालयाला, कोणकोणत्या डिपार्टमेंटला किती खर्चाची आवश्यकता आहे, त्या मागण्या याच्यामध्ये असतात. त्या मागण्या मंजूर केल्या जातात, बहुमत घेतलं जातं सभागृहामध्ये आणि ते बहुमत घेतलं जातं किती दिवसांमध्ये? तर 26 दिवसांमध्ये. म्हणजे आता काय केलं जाईल ते 26 दिवसांमध्ये आता चर्चा होणार आहे. प्रत्यक्षात त्यावरती वादविवाद होताना दिसतील आपल्याला. मग ते फायनली शेवटच्या दिवशी वोटिंग होतं आणि त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी काय? तर गिलिटोन. म्हणजे शक्यतो सगळ्या मागण्या 26व्या दिवशी मंजूर होतात. त्याला एक शब्द वापरला जातो गिलिटोन. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, की विनियोग विधेयक मांडावं लागतं. म्हणजे जो बजेट मंजूर केलाय तो खर्च करण्यासाठी आपल्याला मांडावं लागतं कलम 114 अंतर्गत असणारा विनियोग विधेयक. म्हणजे बजेटची प्रोसेस एकूण किती स्टेजेसमध्ये कॅरी होते? तर एकूण 6 स्टेजेस या असणाऱ्या बजेटसाठी लागतात. मग त्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय भाषणापासून ते बजेट मंजूर होण्याच्या टप्प्यापर्यंत आपण जातो. हे एक थोडासा बॅकग्राऊंड आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला या कलमांचा एक अँगल या बजेटच्या अंतर्गत येतो. आणि बजेट तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? तर या जबाबदारीचा उल्लेख केला तर आपल्याला ती जबाबदारी दिसते कोणाकडं? बजेट डिव्हिजनकडे असतं. जे बजेट डिव्हिजन कोणाच्या अंडर काम करतं? ते अंडर काम करतं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सच्या अंतर्गत काम करतं. हे कोणाच्या अंडर काम करतं? हे आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करतं. म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग आहे इकॉनॉमिक अफेअर्सचा. त्याच्यामधलं जे डिव्हिजन आहे का बजेटचं, तो याच्यावरती काम करताना बघतो. आणि आपण आपल्याला माहिती आहे की बजेट मांडण्या अगोदर एक हलवा तयार करून हलवा सेरेमनी त्या ठिकाणी कंप्लीट झाली होती, आपण बघितलं. प्लस एक नवीन पायंडा मांडलेला आहे आत्ताच्या असणाऱ्या गव्हर्नमेंटनं. तो म्हणजेच काय? बजेट रिप्रेझेंट करण्यासाठी जेव्हा सभागृहात येत असतात ना, त्याच्या अगोदर ते राष्ट्रपतींना भेटतात. पण ही काही आपल्या भारतामध्ये पूर्वीपासून चालत आलेली परंपरा वगैरे काही नाहीये. हे फक्त आत्ता काही 2-3 वर्षापासून आपण या फेजला बघतोय की राष्ट्रपतींची भेट घेतात आणि राष्ट्रपती काय करतात त्या ठिकाणी दही आणि साखर यांच्या मिश्रणाला अर्थमंत्र्यांना त्या ठिकाणी ते देतात. म्हणजेच आपल्या भारतामध्ये एक परंपरा आहे ना, की कोणताही चांगलं काम करायला गेलात, कोणत्याही कठीण परिश्रमासाठी तुम्ही जात असाल, तर तुम्हाला काय केलं जातं? दही आणि साखरेचा असणार जो काही घास भरवला जातो ना, तिथून त्या ठिकाणी तुमचं असणारं कार्य गोड व्हावं, ही एक परंपरा आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे. या पद्धतीनं आपण या बजेटच्या अगोदर ही सेरेमनी होताना बघितलं आपण आणि त्यानंतर येतो रेफरन्स कुठला? प्रत्यक्षात बजेटच्या वाचनादरम्यान. पण याच दृष्टिकोनातून जेव्हा आपण मुद्दे बघितले, त्याच्यासोबतच काय लक्षात घ्यायचं? आपण या वर्षामध्ये 2 प्रकारचे बजेट फेस केले. एक होता इंट्रिम बजेट आणि दुसरा आपण बघितला तो म्हणजे युनियन बजेट, जे आपण ज्याला प्रत्यक्षात पूर्ण वर्षाचं असणारं बजेट म्हणून ओळखतो. आणि काय सांगितलं यासाठी काय लक्षात ठेवायचं? इंट्रिम बजेट म्हणजेच काय? इलेक्शनचं वर्ष असेल, त्या वर्षी संबंधित असणारं गव्हर्नमेंट हे पूर्ण वर्षासाठी नसतं, राहिलेल्या कालावधीसाठी असतं. त्यावेळेला तेवढ्याच कालावधीसाठीचं जे बजेट मांडलं जातं, त्याला म्हणतो आपण काय? तर इंट्रिम बजेटचा रेफरन्स घेतो. आणि या इंट्रिम बजेटसाठी कोणत्या आर्टिकलचा उल्लेख वास्तव्याने त्या ठिकाणी होताना दिसतं? कलम 116. याला म्हणतो आपण वोट ऑन अकाउंट, लेखा अनुदानाचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि या युनियन बजेटचा उल्लेख केला तर आपण 112 कलमाचा रेफरन्स या ठिकाणी घेतोच. हेही आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि थोडंसं या बजेटच्या संदर्भामध्ये काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आपल्याला. त्यातला जो पहिला मुद्दा आहे ना, तर तो कोणता असेल पहिला मुद्दा इथं? तर भारताचं जे पहिलं बजेट आहे का, म्हणून तर म्हणतात ना, की 93 क्रमांकाचं असणार बजेट. मग आपल्या भारतात मांडत आल्यापासून असणार हे 93 क्रमांकाचं बजेटचा उल्लेख केला जातो ना. पण हे पहिलं बजेट जे मांडलं गेलं ना, ते कधी मांडलं गेलं होतं? ते मांडलं होतं 7 एप्रिल 1860च्या कालखंडामध्ये मांडलं गेलं होतं. सुरुवातीला म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये प्रत्यक्षात ब्रिटिश पार्लमेंटने जबाबदारी आपल्या हातात घेतली होती राणीच्या जाहीरनाम्याच्या नंतर. 1858चा असणारा जाहीरनामा आपण वाचला असेल. त्यानंतर 1860ला मांडलं होतं आणि ते कुणी प्रेझेंट केलं होतं या ठिकाणी? तर जेम्स विल्सन यांनी काय केलं होतं? हा असणारा बजेट आपल्या भारतात पहिल्यांदा मांडला होता. तो एक रेफरन्स लक्षात ठेवायचा. आणि स्वातंत्र्यानंतरच्या बाबतीमध्ये पाहिलं
तर स्वतंत्र भारताचं जे पहिलं बजेट मांडण्यात आलं ना, ते मांडण्यात आलं 26 नोव्हेंबर 1947 ला. आणि ते कुणी मांडलं या ठिकाणी? आर के शनमुखम शेट्टी यांनी काय केलेलं आहे? हा असणारा बजेट मांडलाय. हे दोन्ही थोडेसे बेसिक स्वरूपामधला असणारा डाटा लक्षात ठेवायचा. म्हणून तर मी थँकफुली कोणाला उल्लेख करतोय? न्यूज 18च्या असणाऱ्या ग्रुपला. त्यांनी या पद्धतीचा असणारा डाटा तयार केलाय. तो मी आपल्याला दाखवतोय. हे इथं लक्षात घ्यायचं. सोबत येतो तो म्हणजेच काय? बजेट म्हटलं की बऱ्याच वेळा एमपीएससी या पद्धतीचे पण प्रश्न विचारतो. सर्वाधिक जास्त वेळ बजेटचं असणारं भाषण कुणी केलं? त्या संदर्भामध्ये बघितलं आपण तर कोणाचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी? तर लॉंगेस्ट बजेट स्पीचचा उल्लेख केला तर आपल्याला लक्षात घ्यायचं 2020 मध्ये म्हणजेच कोविडच्या इयरमध्ये मांडलेलं जे बजेट होतं, म्हणजे तोपर्यंत अजून तर काय भारतामध्ये ते कोविड आलेलं नव्हता. या कंडिशनमध्ये बजेट मांडलं गेलं होतं. मार्च नंतर आपल्याला कोविडचे असणारे सिम्पटम्स भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसले होते. मग नंतर लॉकडाऊन वगैरे आपण ऐकलेलं आहे. त्यावेळेस मांडलं होतं बजेट निर्मला सीतारामन यांनी. आणि तो किती वेळ चालला होता? बजेट सेशनच्या अनुषंगाने असणार त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण ते चाललं होतं 2 तास 42 मिनिटाचा. याच्यासोबत अजून एक मुद्दा असतो, सर्वाधिक जास्त पॅराग्राफ असणारा बजेट कुणी वाचून दाखवला होता? तर ते पण थोडंसं लक्षात घ्या. ते दाखवलं होतं प्रणब मुखर्जींनी दाखवलं होतं. सगळ्यात जास्त पॅसेज असणाऱ्या बजेटबद्दल. आणि त्यानंतर येतो संदर्भ कुठला? की आपल्या बजेटमध्ये अगोदर आपण सुटकेस वापरत होतो, केस वापरत होतो त्या ठिकाणी, ज्याला ब्राउन कलरचा रेफरन्स होता ब्रिटिशांची परंपरा असल्या कारणानं. आणि तुम्हाला हे ब्रिटिशांची परंपरा पण माहिती पाहिजे. ब्रिटिशांनी त्यांचं असणं जे सुटकेस आहे का परंपरागत जवळपास 99 वर्ष वापरलं. नंतर ते सुटकेस फाटलं. त्यानंतर त्यांनी नवीन सुटकेस आणलं आणि मग त्या असणाऱ्या सुटकेसच्या माध्यमातून बजेट मांडलं जातं. म्हणजे प्रत्येक देशाची एक स्वतंत्र परंपरा असते. ती परंपरा ते कॅरी करतात. मग आपल्या भारतानं जी परंपरा होती ना सुटकेसची ती बदलली. आणि ती बदलली कधी? 2019 ला. आणि आपण चालू केलं काय? बही खाता. काय चालू केलं? बही खाता. म्हणजे लाल कपड्यामध्ये रॅप केलेलं असणारं बजेटचे डॉक्युमेंट्स आणले जातात आणि त्यावरती आपल्या असणाऱ्या भारताचा असणारा जो काही लोगो आहे का तो त्याच्यावरती लावला जातो हे. आणि 2021 ला जो बजेट मांडला तो होता आपला पेपरलेस बजेट. तो पण थोडासा याच्यासोबतच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सोबतच सर्वाधिक जास्त असणारे शब्द ज्या बजेटमध्ये होते त्या असणाऱ्या बजेटचा उल्लेख केला तर 1991चं असणारं बजेट आहे जे मांडलं होतं कुणी? तर त्यावेळेसचे असणारे आपले वित्तमंत्र्यांचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी. ते फॉर्मर प्राईम मिनिस्टरचा उल्लेख केला तर मनमोहन सिंग साहेबांचा उल्लेख करतो. ते त्यावेळेस वित्तमंत्री होते. आणि त्यांनी जो बजेट मांडला होता का तो लॉंगेस्ट बजेट इन टर्म्स ऑफ दी वर्ड्स, म्हणजे शब्दांच्या बाबतीमध्ये जवळपास 18,650 शब्द होते. तुम्ही म्हणाल मास्तर हे पण लक्षात ठेवायचं का? गरजेचं आहे का? तर येस, ठेवायची आवश्यकता आहे. विचारले जातात. मग काय काय? सर्वाधिक जास्त अर्थसंकल्पीय भाषण कोणाच्या नावावर? निर्मला सीतारामन यांच्या नावावर 2020च्या स्वरूपामध्ये असणार संदर्भ. सर्वाधिक जास्त पॅसेज आहेत कोणाच्या? प्रणबदा मुखर्जींच्या नावावरती आहे. सर्वाधिक जास्त शब्द कोणाच्या नावावरती आहेत? तर मनमोहन सिंग साहेबांच्या नावावरती आहेत. आणि त्यासोबत ब्रिटिशांची एक परंपरा होती, जे बजेट आहे ना, ते बजेट आपण मांडायचो कधी? ब्रिटिश होते तेव्हा संध्याकाळी 5 वाजता. मग जेव्हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा असणारा तिसरा टर्म स्टार्ट झाला ना, पूर्ण 5 वर्षांचा जो कार्यकाल त्यांनी कंप्लीट केला, त्या फेजमध्ये म्हणजे 1999 नंतर इसवी 2000 मध्ये महत्वपूर्ण व्यक्ती कोण? यशवंत सिन्हा. हे जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी जो बजेट मांडला तो मांडला किती वाजता? सकाळी 11 वाजता मांडला. तुमच्यापैकी मला कुणी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देईल का? आता सध्या यशवंत सिन्हांचं नाव तुम्ही रिसेंटली 2022 मध्ये कोणाच्या इलेक्शनच्या दरम्यान ऐकलं होतं ते मला तुम्ही सांगणार आहात. मग ते इलेक्शन्स राष्ट्रपतीच्या इलेक्शन्समध्ये, उपराष्ट्रपतींच्या इलेक्शन्समध्ये हे नाव ऐकलेलं आहे. मला पटकन कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. तर हे पण नाव थोडंसं लक्षात घ्यायचं. सोबत उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं? की अगोदर काय केलं जात होतं तर फेब्रुवारीच्या असणाऱ्या एंडिंगला इथं बजेट मांडलं जायचं. 27-28 तारखेला बजेट मांडलं जात होतं. आता आपल्याला इकॉनॉमिकल इयर चेंज करायचं आहे. हळू-हळू आपल्याला जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचं इकॉनॉमिकल इयर आपल्याला फिक्स करायचंय. आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपलं इकॉनॉमिक इयर स्टार्ट होतं 1 एप्रिलला. ते कधीपर्यंत असेल त्या ठिकाणी? 31 मार्च पर्यंत चालतं ना. मग त्या निमित्तानं आपण इकॉनॉमिकल इयर चेंज करण्यासाठी बजेट हळू-हळू अगोदर मांडतोय. मग आता सध्याला जे काही बजेट आपण 1 फेब्रुवारीला मांडतोय ना, ती सुरुवात झाली कधी? 2017 ला. म्हणजे 28 तारखेला, 27 तारखेला आपण जे बजेट मांडत होतो, ते 1 तारखेला मांडणारी पहिली व्यक्ती कोण आहेत? तर अरुण जेटली साहेबांचं नाव इथं लक्षात ठेवायचं आपल्याला या संदर्भामध्ये. आणि पंतप्रधान असताना ज्यांनी बजेट मांडलं, असे किती लोकांचा उल्लेख आपण या ठिकाणी करतो?
तर इथं आपल्याला हे 3 नावं लक्षात ठेवायचे, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोबतच राजीव गांधी यांचा उल्लेख आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा एक रेफरन्स थोडासा बजेटच्या सुरुवातीच्या फेजमध्ये लक्षात घेऊया. नंतर आता सांगितलं मी पहिला पेपरलेस बजेट कधीचा आहे? 2021 ला जो बजेट मांडण्यात आलाय आपल्या भारतामध्ये तो पहिला पेपरलेस बजेट आहे. टॅबच्या माध्यमातून आपण बजेट प्रेझेंट केलेला आहे. हा जो टॅब आहे सेम त्याला रेड कलरचं असणारं ज्या पेपरचं असणारं जो काही कोटिंग आहे का ते तिथं लावण्यात आलं होतं. लोगो पण आहे तिथं. तो मांडला होता निर्मला सीतारामन यांनी 2021च्या असणाऱ्या 1 फेबला हे मांडलं होतं, हेही लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक जास्त बजेट कुणी मांडला होता असाही मुद्दा जर आपल्याला विचारला तर लक्षात घ्यायचं सर्वाधिक जास्त वेळा तर तो मांडला होता मोरारजी देसाई साहेबांनी आतापर्यंत 10 वेळा हा बजेट मांडलेला आहे. कदाचित निर्मला सीतारामन जर हे सरकार जर पूर्ण 5 वर्ष चाललं तर हे या असणाऱ्या रेकॉर्डला सुद्धा तोडू शकतात. कारण आता निर्मला सीतारामन यांच्या नावावरती किती वेळा बजेट मांडल्याचा असणारा रेफरन्स आहे तर 7 वेळा त्यांनी बजेट मांडला या वर्षाचं असणारं बजेट विचारात घेऊन. सर्वाधिक जास्त कोणाचं नाव आहे? मोरारजी देसाई साहेबांचं 10 मांडले. त्यानंतर पी चिदंबरम यांनी मांडलेले आहेत 9 आणि त्यानंतर तिसरं नाव 7 मांडलेलं लक्षात घ्यायचं निर्मला सीतारामन. प्रणब मुखर्जी आणि सी डी देशमुखांनी सुद्धा 7-7 मांडले. पण आत्ताच्या फेजमध्ये आपण नाव घेतो त्या ठिकाणी निर्मला सीतारामन यांचं म्हणून ते लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हा एक रेफरन्स आपल्याला विचारात घ्यायचा. ठीक आहे. आणि बजेट मांडताना बजेटच्या स्पीचमध्ये सगळ्यात महत्वाचा रेफरन्स सुरुवातीच्याच फेजमध्ये मांडण्यात आला. बजेटच्या सुरुवातीलाच निर्मला सीतारामन यांनी भारताचं कंपॅरिझन थोडंसं जगासोबत केलं आणि जगासोबत करत असताना त्यांनी काय सांगितलं की जगाची अर्थव्यवस्था जी आहे ना ती अर्थव्यवस्था सध्या अपेक्षापेक्षा चांगले काम करते आणि त्यामध्ये अजूनही राजकीय अनिश्चितता आहे जगाच्या बऱ्याचशा भागांमध्ये. तरी पण थोडीशी अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने रुळावर यायला सुरुवात झालेली आहे आणि अशा कंडिशन्समध्ये मालमत्तेच्या किमती वाढताना दिसत आहेत, राजकीय अनिश्चितता आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा नकारात्मक जोखीम तयार करतायत आणि कुठं ना कुठं चलनवाढीची समस्या जगामध्ये निर्माण होते असं पहिल्या असणाऱ्या वाक्यामध्ये आपल्याला म्हणताना दिसत आहेत. त्या सोबतच त्यांनी सांगितलं की भारतामध्ये आर्थिक वाढ यासोबतच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असणारी जी काय चलनवाढ आहे का म्हणजेच महागाईच्या दराबद्दल सुद्धा या ठिकाणी बोलताना दिसतात. आणि इथं चलनवाढीचा मुद्दा बघितला तर त्यांनी सांगितलं की 4% आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लक्षात घ्यायचा आपल्या आरबीआयने पण सांगितलं होतं हा जो असणार जो काही आपल्या भारतामध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे किंवा आपण असं म्हणू त्या ठिकाणी जो हा भाववाढीचा रेफरन्स आहे ना त्याला आपण महागाईचा दर म्हणूया तो 4% प्लस मायनस असला पाहिजे असं आरबीआय म्हणतो. म्हणजे काय 4%च्या अगोदर +2 -2 म्हणजे 6 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे पण 6 पेक्षा जास्त गेला तर अडचणीचा ठरू शकतो आणि -2 तर 2 पेक्षा 2 पर्यंत जाऊ शकतो तर ठीक आहे. 2 पेक्षा कमी सुद्धा महागाईचा दर होता कामा नये. तर त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण योग्य पद्धतीमध्ये चाललोय हे आपण म्हणू शकतो. हे असणारा उल्लेख सुरुवातीच्याच असणाऱ्या भाषणाच्या वेळेस केला. आणि सोबतच जो चलनवाढ आहे का प्रॉपर स्वरूपाचा ज्याच्यामध्ये गैर इंधन म्हणजे इंधनाचा व्यतिरिक्त आणि अन्नाच्या व्यतिरिक्त जो काही चलनवाढ आहे का तो 3.1% आहे असा उल्लेख या ठिकाणी सुरुवातीला करताना दिसतोय. आणि यासोबतच त्यांनी या बजेटच्या सुरुवातीला काही मुद्दे मांडले आणि ते मांडत असताना त्यांनी इंट्रीम बजेटमधले सुद्धा काही मुद्दे हायलाइट केले. त्यांनी सांगितलं की अंतरिम बजेटमध्ये जे 4 कास्ट फोकस करण्यासाठी सांगितलं होतं त्यांच्यावरतीच यावर्षी पण सुद्धा फोकस केलं जाईल असं म्हणतात. मग गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता म्हणजे शेतकरी या 4 प्रमुख असणाऱ्या जातींवरती लक्ष दिलं जाईल असा असणार उल्लेख. हा उल्लेख लक्षात घ्यायचा. नरेंद्र मोदी यांना जात म्हणून उल्लेख करतात तर गांधी साहेब जे आहेत ना राहुल गांधी साहेब ते त्याला न्याय म्हणून उल्लेख करतात. म्हणून न्याय आणि जात या असणाऱ्या संदर्भामध्ये वादविवाद होताना दिसत आहेत कंटिन्युअसली आपल्याला. तर तो एक रेफरन्स लक्षात ठेवायचा. आणि महत्वाचा संदर्भ काय सॉरी ते किमान आधारभूत किमती आहेत ना त्या आधारभूत किमती खर्चापेक्षा 50% मार्जिन ठेवण्याचं वचन दिलेलं आहे. म्हणजे एक मार्जिनचा स्वरूप शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तो 50 पर्यंत आला पाहिजे. या पद्धतीचा असणारा रेफरन्स इथं मांडण्याचा प्रयत्न केला. यासोबतच काय सांगितलं की जी काय अन्न योजना आहे का जी गरिबांच्या दृष्टिकोनातून असणारा जो काय अन्नधान्य देण्याची जी योजना आहे का ही 5 वर्षांसाठी वाढवण्यात आलेली आहे ज्याच्यामुळं 80 कोटींहून अधिक लोकांना जो फायदा झालाय तो या बजेटमध्ये सुद्धा परत एकदा रिपीट होताना दिसतोय आपल्याला तेही लक्षात ठेवायचं. सोबतच काय केलं मागच्या बजेटमध्ये म्हणजे इंट्रीम बजेटमध्ये जो आता फेबमध्ये मांडला गेला होता त्यामध्ये जेवढ्या योजना जेवढे काही धोरणं मांडली गेली त्याला इम्प्लिमेंट करण्याचं
या असणाऱ्या बजेटमध्ये आपण म्हणजे एक प्रकारे त्यांनी काय केलं, अनाउन्समेंट परत एकदा केली की ते बजेट मधले सांगितलेल्या योजना आता त्याला पूर्ण करण्याच्या भूमिकेतून भारत सरकार काम करणार आहे, असा एक उल्लेख त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला केला. बरं, हे बजेटमध्ये फोकस करताना त्यांनी एक शब्द वारंवार वापरला गेला, तो म्हणजेच काय, तर विकसित भारत. काय करायचंय भारताला? विकसित भारताच्या अँगलनं फोकसमध्ये आणायचंय. मग या विकसित भारतासाठी एक रोड मॅप तयार करायचे आणि त्या रोड मॅप मध्ये सांगितलं फोकस असणारे मेजर 4 कास्ट कोणते? तर आत्ताच बघितलं आपण. पहिल्यांदा अन्नदाता, शेतकरी, फार्मर्स बद्दल बोललं जातंय. गरीब, पुअर, गरिबांबद्दल बोललं जातंय. युवा, युथ, युवा शक्तीच्या विकासाबद्दल बोललं जातंय. आणि चौथा कोणता असेल या ठिकाणी? महिला. या असणाऱ्या 4 घटकांच्या माध्यमातून फोकस पॉइंट सांगितला गेलेला आहे. आणि यासोबतच या बजेटची थीम जी आहे ना, ती थीम या मेजर 4 घटकावरती असेल असं बजेटमध्ये सांगितलं. मग काय असेल या बजेटची थीम? पहिल्यांदा एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगारावरती भर दिलं जाणार आहे. आणि या रोजगारावर भर देत असताना पंतप्रधानांच्या नावानं 5 मेजर योजना सुद्धा या ठिकाणी रिलीज केल्या जात आहेत. असाही अनाउन्समेंट इथं करताना दिसतंय निर्मला सीतारामन, हे लक्षात घ्यायचं. दुसरं कोणतं आहे तर स्किलिंग. रोजगारासाठी स्किल, कौशल्य गरजेचं आहे, म्हणून दुसरा थीम कोणता असेल बजेटमधला तर स्किल इम्प्रूव्ह करायचंय. तिसरा सगळ्यात महत्वाचा सेक्टर असेल तो म्हणजे एमएसएमई, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसच्या बाबतीमध्ये भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब व्हायचंय, निर्माता व्हायचंय जगाचा. आणि त्यासाठी आपण कोणत्या सेक्टरकडे जास्त लक्ष देतोय? एमएसएमई कडे लक्ष देतोय. आणि चौथा जो टार्गेटेबल फोकस थीम आहे ना, तो आहे मिडल क्लास. मध्यमवर्गीय असणारी जी काही समुदायांची भूमिका आहे ना, त्यांच्यावरती फोकस करायचंय, असं या असणाऱ्या बजेटच्या अंतर्गत या असणाऱ्या 4 थीमला फोकस केलंय. कोणकोणते? एम्प्लॉयमेंट, स्किलिंग, एमएसएमईज अँड मिडल क्लास यांचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये मांडलाय. मग आता या एम्प्लॉयमेंटसाठी, स्किलसाठी काय केलं जात आहे, तर याचा एक रेफरन्स त्यांनी मांडला की संपूर्ण वर्ष काय केलं जाईल, यासोबतच काही गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं जाईल. त्याच्यामध्ये सांगितलं कोणते? रोजगार, कौशल्य, एमएसएमईज आणि मध्यम वर्गांवरती फोकस केलं जाणार आहे. आणि यामध्ये 5 वर्षांच्या कालावधीमध्ये किती तरुणांचा उल्लेख केला जातोय? 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून द्यायचे. आणि त्यासाठी काय केलं जाणार आहे तर 5 योजना, ज्याला उपक्रम म्हणूया, त्यांना पंतप्रधानांचं पॅकेज असं यांनी जाहीर केलं. म्हणजे काय? पंतप्रधानांच्या पॅकेजच्या नावानं 5 योजना, उपक्रम इथं डिक्लेअर करताना दिसत आहेत. आणि त्यामध्ये पाहिलं तर केंद्र किती खर्च करणार आहे तर 2 लाख कोटींचा खर्च याच्यामध्ये करणार आहे 5 योजनांना इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि त्यासोबतच काय करायचंय? शिक्षण, रोजगार आणि कौशल्य यांच्यामधली एक वाक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी कितीची तरतूद आहे? 1.48 लाख कोटींची असणारी तरतूद या ठिकाणी मांडलं जात आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2023चा युपीएससीचा असणारा मेन्सचा पेपर पाहिला ना, त्यांना समजलं असेल की तिथं सुद्धा यांची कनेक्टिव्हिटी काय असेल, हा प्रश्न केला गेला होता. या 3 शब्दांना इंटरलिंक कसं करायचं, त्यावरती क्वेश्चन केला गेला होता. म्हणजे मुळात भारत सरकार जो विचार करतो त्याच्याशी संबंधित क्वेश्चन्स आपल्याला मेन्सला, प्रीला सुद्धा दिसतात. हे इथं लक्षात ठेवायचं मेजर मूळ मुद्दा असेल. मग या विकसित भारताच्या व्यवस्थेसाठी, कारण अनाउन्समेंट बजेटची करत असताना या शब्दालाच हायलाइट केले ना, विकसित भारत. मग त्याच्यामध्ये प्रायोरिटीज दिलेल्या आहेत. लक्षपूर्वक असणाऱ्या केंद्रांचा, घटकांचा उल्लेख केला. तर त्या प्रायोरिटीज किती आहेत? तर मागच्या बजेटमध्ये आपण बघितलं होतं तर 7 प्रायोरिटीज होत्या ना. आता बघतो तर 9 घटकांचा विचार केला जाणार आहे आणि पूर्ण बजेटमध्ये आपण या 9 घटकांबद्दलच बोलणार आहोत. कोणते 9 घटक आहेत? यामध्ये पहिला येतो शेती अंतर्गत उत्पादकता आणि लवचिकता आणायचे. म्हणजे प्रोडक्शन पण वाढवायचे आणि ते प्रोडक्शन फ्लेक्झिबल पण असलं पाहिजे, त्याच्यावरती विचार केला जाणार. नंतर दुसरा कोणता आहे? रोजगार आणि कौशल्य याच्यावरती फोकस केलं जाणार आहे. नंतर काय? समावेशक मानव संसाधन विकास, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट वरती विचार केला जाणार आहे, एचआरडी वरती. आणि सोशल जस्टिसवर, सामाजिक न्यायाला प्रायोरिटी दिली जाणार आहे. सोबतच उत्पादन आणि सेवा, प्रोडक्शन आणि सर्व्हिस या दोघांचा विचार केला जाणार आहे. शहरी विकासाला महत्व दिले या बजेटमध्ये. सोबतच ऊर्जा सुरक्षेला महत्व देण्याचा प्रयत्न होतोय, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे रिन्युएबल एनर्जीच्या स्वरूपामध्ये आपण टार्गेट सुद्धा फिक्स केले. 2030 पर्यंतचा असणार पहिला सेट आहे आपला. आणि त्यामध्ये आपल्याला जे अचीव्ह करायचे आहेत ना, म्हणजे रेफरन्स येतो 500 गिगावॅट एनर्जी तयार करायची आपल्याला रिन्युएबल
एनर्जी रिसोर्सच्या माध्यमातून. म्हणून फोकस तर करणारच आहे आपण ऊर्जा सुरक्षावरती. नंतर आणणार आहे आपण पायाभूत सुविधा. मग आपण या पायाभूत सुविधांचा रेफरन्स पाहिला तर आपण मागच्या 2-3 वर्षापासून खूप मोठ्या पद्धतीने आपण इन्फ्रावरती काम करतोय. आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम करतोय. कॉरिडॉर आपण आखतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे रस्त्यांची निर्मिती या ठिकाणी करतोय आणि 2015च्या अगोदर वॉटरवेज जलमार्गांची संख्या फक्त 5 होती. तिथे 111 पर्यंत आपण जलमार्ग वाढवलेत. त्या सगळ्यांमध्ये पायाभूत सुविधांवरती फोकस करतोय. सोबतच आपण काय करतोय, इनोव्हेशन वरती भर देतोय, रिसर्च वरती भर देतोय. नवोपक्रम असेल, संशोधन असेल, यांच्या विकासांवरती काम करायचंय आणि महत्वाचा मुद्दा पुढील पिढीसाठी सुधारणा. म्हणजे भविष्यातील असणाऱ्या पिढीसाठी काय करता येऊ शकतं त्याचा एक मूळ मुद्दा या असणाऱ्या बजेटमध्ये मांडला जाणार आहे. तर हे 9 प्रायोरिटीज असतील. ठीक आहे, मग चला पहिला प्रायोरिटीचा उल्लेख करूया आपण याच्यामध्ये. कोणता, तर तो असेल या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी अँड रेझिलियन्स इन ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चर वरती भर द्यायचा आहे. मग ऍग्रीकल्चर वरती भर देत असताना कोणकोणत्या घटकांना फोकसमध्ये आणलं, तर पहिला मुद्दा लक्षात घ्यायचं. यासाठी आणलंय नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसीज. काय आणलं जाणार आहे, कोऑपरेटिव्ह पॉलिसीचा मुद्दा आणणार आहे. सहकाराच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या असणाऱ्या पॉलिसी योजना आणल्या जाणार आहेत आणि हे आणत असताना काय केलं जाणार आहे, या असणाऱ्या कोऑपरेटिव्ह सेक्टरला सर्वतोपरी विकास करायचे. या सेक्टरच्या दृष्टिकोनातून विकास करायचे, त्यासाठी काय निर्णय घेतलाय, तर 1.52 लाख करोड ऍग्रीकल्चरचे असणारे वेगवेगळे सेक्टर आहेत ना, त्या सगळ्यांसोबत कोलॅबोरेशन करायचं आहे. म्हणजे कृषी विषयक असणारं सहकार क्षेत्र वाढवायचे आणि त्या बाबतीमध्ये आपला महाराष्ट्र तर आपल्याला कंटिन्युअसली विकसित दिसतोच. कारण सहकारी संस्था संपूर्ण भारतात जेवढ्या आहेत ना, त्यापैकी जवळपास निम्म्यापेक्षा जास्त असणाऱ्या सहकारी संस्था एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं महाराष्ट्राला हे काही नवीन नाहीये, पण या केंद्राच्या बजेटमध्ये याला फोकस आणलं जाते, हे लक्षात घेऊया. दुसरा मुद्दा काय करायचंय, ऍग्रीकल्चरमध्ये रिसर्च होत नाही, तर ऍग्रीकल्चरच्या रिसर्च वरती फोकस करायचा आहे, हे या बजेटमध्ये मांडताना दिसत आहेत. मग या ऍग्रीकल्चरच्या दृष्टिकोनातून जेवढ्या संस्था आहेत ना, त्यामध्ये नाबार्डचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये दिसेल आपल्याला. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून रिसर्च वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारताला ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये त्यातल्या त्यात ऑइल सीडमध्ये तेल बियाणांमध्ये आत्मनिर्भर व्हायचे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, भारतानं मागच्याच वर्षी पाम ऑइलच्या प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये कोणासोबत कोलॅबोरेशन केलं, इंडोनेशिया सोबत कोलॅबोरेशन केलेलं आहे. का, आपल्याला माहिती आहे की या पाम ऑइलच्या बाबतीमध्ये कुठं सर्वाधिक जास्त भारतामध्ये पाम ऑइलचं असणारं प्रोडक्शन होताना दिसतं आपल्याला. हे मी फक्त खालचा एरिया दाखवायचा आहे भारताचा म्हणून हा मॅप घेतलाय. नाहीतर मी मॅप भारताचा चुकीचा दाखवला असं काही नाहीये. तो फक्त वरचा फेज मी काय आणला नाही याच्यामध्ये, कारण मला फक्त ऑइल प्रोडक्शन मध्ये पाम ऑइलचा रोल काय हे दाखवायचं होतं म्हणून हा मॅप आहे. मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. ओके, याच्यामध्ये पाहिलं तर एक महत्वाचा मुद्दा येतो, नॉर्थ ईस्टच्या झोनमध्ये आपल्याला काय दिसतं, पाम ऑइलचं असणार प्रोडक्शन दिसतं. सोबतच दिसतं तेलंगणामध्ये सगळ्यात मोठा असणारा पाम ऑइलचा जो प्रोडक्शन आहे का, तो कुठे, आंध्र प्रदेशमध्ये. एकूण भारताच्या पाम ऑइल प्रोडक्शन मध्ये 89% कोणाचा रोल आहे, एकट्या आंध्र प्रदेशाचा. म्हणून आता काय केलं आपण, ज्या देशांकडनं आपण पाम ऑइल खूप मोठ्या पद्धतीनं आयात करतो, त्यामध्ये आपल्याला नंबर 1 ला दिसतो इंडोनेशिया. तर इंडोनेशिया सोबतच आपण कोलॅबोरेशन केले आणि आपल्या भारतामध्ये पाम ऑइलचं असणारं प्रोडक्शन वाढवण्याचा डिसिजन घेतलेला आहे. त्यालाच आपण म्हणतो पाम ऑइल क्लस्टर स्कीम. आणि यामध्ये आपण सगळ्यांच्या व्यवस्थेला एकत्र करून पाम ऑइलचं प्रोडक्शन वाढवतोय. म्हणजेच ह्या गोष्टी मागच्याच वर्षी डिसिजन घेतलेत आणि या बजेटमध्ये परत एकदा त्याला रिकॉल केलं जातंय. म्हणजे काय, आत्मनिर्भर भारतामध्ये ऑइल सीड्स जे आहेत का, त्यांना जास्तीत जास्त वाढवायचंय, त्यांचं प्रोडक्शन वाढवायचं आहे, हा संदर्भ याच्यामध्ये मांडलाय. सोबतच काय लक्षात घ्यायचं, की नवीन व्हरायटी ज्या आहेत ना, कारण का शेती जी आहे ना, ती शेती पर्जन्यमानावरती सोबतच या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये हवामानावरती डिपेंड असते. मग त्यामुळे काय करावं लागतं, की व्हरायटी खूप जास्त गरजेचं असतं. कारण एकच पीक वारंवार घ्यायला लागलात ना, तर त्या असणाऱ्या शेतीची नापिकता समोर येते आणि त्याची सुपीकता संपते. जे आपण आता रिसेंटली पंजाबमध्ये फेस करताना बघतोय आणि त्या पंजाबमध्ये जमिनी ओस पडताना पण आपल्याला दिसत आहेत. मग अशामुळं काय करतोय या गव्हर्नमेंटच्या फेजमध्ये, ते म्हणतायत की 109 नवीन असणारे जे काय एल्डिंग आहेत का, त्या असणाऱ्या क्लायमेट रेझिलियन्स व्हरायटी तयार केल्या जात आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, किती असणाऱ्या फील्डमध्ये, 32 फील्डच्या अंतर्गत 32 प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांतर्गत 32 प्रदेशामध्ये किती प्रकारच्या असणाऱ्या व्हरायटीज लावायच्या आहेत, तिथं नवीन 109 प्रकारच्या व्हरायटी आता निर्माण होताना आपल्याला दिसतील. हे पण इथं लक्षात घ्यायचंय. सोबतच काय, व्हेजिटेबल प्रोडक्शन्स
आणि सप्लाय चेन तयार करायचे. म्हणजे भाजीपाल्यांची निर्मिती वाढवायची आणि त्यांना, कारण हे नाशवंत आहे, तर नाशवंत गोष्टी लवकरात लवकर सर्क्युलेट करण्यासाठी जसं किसान रेल चालू केलं होतं ना, तशा सारख्याच योजनांना प्रमोट करण्याचं काम या असणाऱ्या बजेटमध्ये मांडलं जाते, हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. हा मुद्दा याच्यामध्ये असेल. सोबत काय करायचं ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये, नॅचरल फार्मिंग करायचं आहे, नैसर्गिक पद्धतीने शेती, याला फोकस करायचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा नैसर्गिक फार्मिंगचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा सिक्कीम आपल्याला आठवतो. त्या पद्धतीचा असणार संदर्भ या ठिकाणी येतो. पण इथं काय करायचंय तर नवीन 1 करोड फार्मर्स जे संपूर्ण देशभरामध्ये असतील त्यांना प्रमोट करायचंय नॅचरल फार्मिंगसाठी. म्हणजे या प्रवाहामध्ये 1 करोड शेतकऱ्यांचा इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसणार आहे. आणि यासाठी किती वर्ष ठरलेत आपण, की पुढच्या असणाऱ्या 2 वर्षामध्ये आपल्याला असणारे 1 करोड शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्या असणाऱ्या शेतीवरती भर द्यायला या ठिकाणी मदत करायचे, त्यांना स्पॉन्सर करायचंय. सोबतच या ठिकाणी काय करायचं आपल्याला तर 10,000 प्लस नीड बेस्ड बायो इनपुट रिसोर्सेस सेंटर तयार करायचे. म्हणजे काय, नॅचरल फार्मिंगसाठी जेवढी गरज असणार आहे, जेवढी असं म्हणूया आपण बियाणांसाठी, खतांसाठी, तर सेंटरची आवश्यकता असेल त्याच्यावर रिसर्च करणारे, तर किती निर्माण करायचे, 10,000 असे सेंटर निर्माण करायचे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची असणारी सहायता मिळायला मदत होईल. सोबत काय करायचं या ठिकाणी, श्रीम प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट करायचे. काय करायचंय, श्रीम फार्मिंग करायचे. आणि या श्रीम फार्मिंगसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोण मदत करणार आहे, नाबार्ड मदत करताना दिसणार आहे, हे लक्षात घ्यायचं. सोबतच काय करायचं आपल्याला, डीपीआय याच्यावरती फोकस करायचे, म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वरती फोकस करायचंय. म्हणजे ऍग्रीकल्चरला डिजिटलाइज करायचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर त्यांना सोयी सुविधा देता आल्या पाहिजेत, त्याच्यावरती काम केलं जाणार आहे. आणि यासाठी काय केलं जाणार आहे, पुढच्या 3 वर्षामध्ये जेवढे काही संपूर्ण भारतामध्ये ऍग्रीकल्चर सेक्टरला कनेक्टेड असणार जे लँड एरिया आहे ना, त्याला डिजिटलाइज करायचंय. त्याला आपल्याला डाटाच्या स्वरूपामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला एकत्र आणायचे, म्हणजे भविष्यामध्ये जशी गरज लागेल त्या पद्धतीनं त्या असणाऱ्या लोकांना आवश्यक सोयी सुविधा शेतकऱ्यांना देता येऊ शकतात, हे काम आहे. आणि यासाठी काय करायचंय, डिजिटल क्रॉप सर्व्हे पण केला जाणार आहे. किती डिस्ट्रिक्टमध्ये, 400 जिल्ह्यांतर्गत त्याचा सर्व्हे केला जाईल डिजिटलाइज पद्धतीनंच. म्हणजे कामं एकदम गतिशील होतील आणि त्यातून कोणाला बेनिफिट मिळाला पाहिजे, कोणाला स्कीम दिल्या पाहिजेत, याचा संदर्भ पण लवकरात लवकर घेता येईल. ओके. आणि सोबतच काय केलं जाईल या ठिकाणी, जनसमर्थ या पद्धतीचा असणारा किसान क्रेडिट कार्ड सारखा असणारा एक व्यवस्था स्टार्ट केला जाणार आहे. लक्षात घ्यायचं, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काय एक महत्वाचा मुद्दा असेल, जनसमर्थ हा असणारा एक इन्शुरन्सच्या माध्यमातून असणारा एक पार्ट त्याच्यामध्ये आणला जातो. ओके. त्यानंतर येतो सेकंड टार्गेटेबल मुद्दा. ऍग्रीकल्चर नंतरचा काय असेल दुसरा मुद्दा, एम्प्लॉयमेंट आणि स्किलिंग. कौशल्य पण द्यायचे युवकांना आणि त्या कौशल्यासोबत तिथं रोजगार सुद्धा निर्माण करून द्यायचंय. त्यासाठी त्यांनी 3 असणारे कॅटेगरी केलेले आहेत, ज्याला म्हणायचं स्कीम 1 फर्स्ट टाइमर्स. म्हणजे जे रोजगारासाठी पहिल्यांदाच येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रमोट केले. काय केले त्यांच्यासाठी, जे रोजगारामध्ये पहिला, यालाच म्हणतो आपण पीएम साहेबांच्या नावावरती ज्या 5 योजना आहेत का, त्यातल्या ह्या 3 योजना आहेत ज्या कशावर फोकस करतायत, एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह वरती फोकस करतायत. मग भाषणाच्या सुरुवातीलाच पीएमच्या नावावरती 5 योजना आणल्या जात आहेत हे बोलले होते ना, त्यातला हा पहिले 3 आहेत. त्यातला पहिला काय असेल, एम्प्लॉयमेंटसाठी जे नवीन आहेत, फर्स्ट टाइमर्स आहेत, त्यांच्यासाठी काय केलं जाणार आहे, त्यांना काय केलं जाणार आहे, त्यांना तर पहिल्या महिन्याचं असणार जे वेतन आहे का, ते वेतन त्यांना इन्स्टॉलमेंटच्या माध्यमातून, किती इन्स्टॉलमेंट, 3 इन्स्टॉलमेंटच्या माध्यमातून 15,000 पर्यंतचा असणार जो त्यांचा मंथली इन्कम आहे का, तो गव्हर्नमेंट देणार आहे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये या असणाऱ्या रोजगारासाठी प्रमोट करण्यासाठी. आणि सोबतच काय करणार आहे, याचा बेनिफिट किती युवकांना मिळेल तर 2.1 करोड युवकांना मिळेल. म्हणजे 210 लाख तरुणांना याचा फायदा मिळेल, जे पहिल्यांदाच एम्प्लॉयमेंटच्या झोनमध्ये उतरतायत त्यांच्यासाठी. नंतर स्कीम बी काय आहेत, जे जॉब क्रिएट होत आहेत कुठं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. निर्मितीक्षम असणाऱ्या रोजगाराच्या अंतर्गत जे जॉब तयार होणार आहेत त्यांच्यासाठी बी स्कीमच्या अनुषंगाने बेनिफिट असेल. आणि ते बेनिफिट काय असेल या ठिकाणी, इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, निर्मितीक्षम मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा जे पहिल्यांदा एम्प्लॉय होणार आहेत, पहिल्यांदा कामगार म्हणून त्या ठिकाणी नियुक्त होणार आहेत का, त्यांच्यासाठी सुद्धा इथं बेनिफिट दिला जाणार आहे, त्यांच्यावरती लक्ष केलं जाईल. सोबतच त्यांचा असणार जो का पीएफ आहे का, त्या पीएफ साठी असणारं आवश्यक जी रक्कम आहे का, ही पहिल्या 4 वर्षांसाठी जबाबदारी भारत सरकार घेणार आहे. म्हणजे खूप मोठ्या पद्धतीने जबाबदारी घेतोय. आणि याची असणारी जी मर्यादा आहे का, किती असणारी युवकांना फायदा होईल, इथं 210 लाख युवकांना फायदा होईल. आणि जे लोक
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येत आहेत तिथं 30 लाख युवकांना याचा फायदा होणार आहे, असा रेफरन्स येतोय कशामध्ये, स्कीम बी मध्ये. स्कीम सी काय आहे, स्कीम सी आहे सपोर्ट टू एम्प्लॉईज. मग इथं काय करायचंय, रोजगारजन्य असणाऱ्या या रोजगारांना मदत करायचे. कशी मदत केली जाणार आहे याच्यामध्ये, मग इथं काय केलं जाणार आहे, गव्हर्नमेंट काय करणार आहे, पीएफ सारखे असणारे जे काही स्कीम आहेत का, याच्यामध्ये पीएफ मध्ये 3,000 रुपये प्रति महिन्यासाठी 2 वर्षांच्या कालखंडामध्ये या असणाऱ्या नवीन रोजगारक्षम असणाऱ्या तरुणांना, युवकांना ही रक्कम गव्हर्नमेंट देणार आहे. कशामध्ये ऍड करणार, तो डायरेक्टली पीएफच्या अंतर्गत ऍड केली जाणार आहे. किती, 3,000 रुपये ऍड केली जाणार आहे 2 वर्षांच्या कालखंडासाठी. प्रति महिना 3,000 रुपये दिली जाईल आणि याचा फायदा किती लाख असणारे जॉबसाठी होणार आहे, 50 लाख असणारे जॉब्स तयार झाले पाहिजेत. म्हणजे कोण, जे नवीन असणारे स्टार्टअप्स असतील त्यांना सुद्धा या असणाऱ्या टप्प्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पीएम साहेबांचे जे 5 योजना आहेत त्यातल्या 4थ्या योजनेचा उल्लेख याच्यामध्ये येतो आणि त्याला म्हणायचं स्किलिंग प्रोग्राम. 5 मधले 3 आत्ताच बघितले जे रोजगाराशी संबंधित आहेत. आता स्किल करायचे, त्यांना कौशल्य द्यायचंय. मग कौशल्यासाठी काय काय करायचंय, मग कौशल्यासाठी सांगितलंय की जवळपास 20 लाख तरुणांना येत्या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये कौशल्य देण्याचं काम करायचं, ज्याला आपण स्किल अप इंडिया म्हणतो ना, कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करायचे. किती तरुणांना, 20 लाख तरुणांना येत्या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये. सोबतच काय करायचंय, 1,000 इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार करायच्या, संस्था तयार करायच्या, ज्या कंपन्यांशी संबंधित असणारे ट्रेनिंग देणार आहेत त्या किती असल्या पाहिजेत, 1,000 तयार करायच्या. सोबत काय करायचं या ठिकाणी, वेगवेगळे कोर्स तयार करायचे, जिथं स्किलची गरज आहे ना, जिथं इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कौशल्याची आवश्यकता आहे का, असे कोर्सेस सुद्धा याच्या अंतर्गतच तयार केले जाणार आहेत, हे पण इथं लक्षात ठेवायचं. यासोबतच काय केलं जाणार आहे, मोस्टली फोकस केलं जाणार आहे ते म्हणजे कोणाला, महिलांसाठी. म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांना जास्तीत जास्त सिक्युरिटी, जास्तीत जास्त अधिकार मिळावा, त्यासाठी हे कोलेशन इथं केलं जाणार आहे. म्हणजे जे वर्किंग महिला आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल वगैरे तयार केले जाणार आहेत, हे पण लक्षात घ्यायचं. सोबतच काय, तर 7.5 लाख रुपयांचे असणारे जे काही लोन आहे का, ते लोन सुद्धा या ठिकाणी गॅरंटी आणि प्रमोटेड फंड म्हणून या ठिकाणी स्किल असणाऱ्या लोकांना रोजगार निर्माण करावा, त्यांनी नवीन असणारे रोजगार उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी त्यांना 7.5 लाख रुपयापर्यंत लोन दिला जाणार आहे. आणि त्याचा असणारा फायदा प्रतिवर्षी किती विद्यार्थ्यांना होईल, 25,000 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी फायदा होणार आहे. सोबतच काय इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला जर देशांतर्गत शिक्षण घ्यायचंय, देशाबाहेर नाही, देशांतर्गत शिक्षण घ्यायचंय आणि तुम्हाला लोन पाहिजे असेल, एज्युकेशन लोन, तर ते एज्युकेशन लोन पण दिलं जाणार आहे. किती, 10 लाखापर्यंत एज्युकेशन लोन दिलं जाणार आहे तुम्हाला. आणि सोबतच काय असणार या ठिकाणी, तर इथं डायरेक्ट ई वाउचरच्या स्वरूपामध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना 1 लाखापर्यंतची असणारी मदत केली जाणार आहे. स्किल निर्माण करण्यासाठी, कोर्सेस परचेस करण्यासाठी त्यांना हा असणारा बेनिफिट असेल. आणि तो किती पर्सेंट असेल, तर इंटरेस्ट रेट फक्त 3% जिथं मार्केटमध्ये रक्कम तुम्हाला 10 ते 12% रक्कम मिळते, लोन मिळतो, तिथं फक्त शासन 3% लोन तुम्हाला भारतांतर्गत शिकायचं असेल, कौशल्य निर्माण करून घ्यायचं असेल, स्वतःला स्किलफुल बनवायचं असेल तर 3%च्या अनुषंगाने लोन देणार आहे, हे पण थोडंसं लक्षात घ्यायचं. त्यानंतर येतो तिसऱ्या नंबरची प्रायोरिटी, ते म्हणजेच काय, मानव संसाधन विकास, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. इथं काय लक्षात घ्यायचं, इथे एक शब्द आणला तो म्हणजे काय, पूर्वोदया. आणि लक्षात घ्यायचं, पूर्वोदयच्या अंतर्गत संदर्भ येतो कुठला, बिहारला कनेक्टेड असणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं, कोएलेशनचं गव्हर्नमेंट जेव्हा येतं तेव्हा सगळ्या पक्षांचं ऐकावं लागतं. मग या पूर्वोदय स्कीम मध्ये शब्द येतो तो म्हणजे विकास भी विरासत भी, परंपरेला अटॅच करून इथं विकास करायचा आहे, डेव्हलपमेंट करायचंय. आणि त्यासाठी काय करायचं, इथं जिथं प्रत्यक्षात स्टेट असे आहेत जे अंडर डेव्हलप्ड आहेत, जिथं त्यांना बऱ्याच अंशी विकासाची संधी मिळू शकतात, त्यांना इथं रक्कम दिली जाणार आहे. आणि ते कोणते असणारे राज्य, त्याच्यामध्ये बिहार आहे, झारखंड आहे, वेस्ट बेंगॉल आहे, ओडिशा आहे आणि आंध्र प्रदेश आहे. याच्यामध्ये काय केलं जाईल, विकसित भारताच्या फेजमध्ये त्यांचा एक इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज, आर्थिक त्यांना संधी मिळावी, त्यासाठी हा प्रयत्न असेल. कोणत्या नावानं दिलं जाणार आहे, पूर्वोदयाच्या नावाने हे दिले जाणार आहे. सोबतच काय केलं जाणार आहे इथं, तर महिलांसाठी, महिला आणि मुलींसाठी मदत म्हणून त्यांच्या असणाऱ्या सोशल जस्टिसच्या अनुषंगाने काय केलं जाणार आहे, 3 लाख कोटीची रक्कम महिला आणि मुलींच्या स्कीमसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथं ऍड करताना दिसणार आहे, हे लक्षात घ्यायचं. मग याच्यामध्ये कोएलेशनचं गव्हर्नमेंट आहे, तर बिहारसाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वपूर्ण मुद्दे आणले जात आहेत. मग काय केलं जात आहे, तर नीट ऐका.
अमृतसर कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार केला जातोय, जो गया या असणाऱ्या ठिकाणापर्यंत आपल्याला दिसतोय, जो औद्योगिक नोडच्या विकासाला पाठिंबा देताना दिसेल. म्हणजे अमृतसर ते कोलकाता या असणाऱ्या ठिकाणांना जोडणारा एक कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. आणि हा तयार करत असल्यामुळं औद्योगिक विकासाला महत्व देईल. हेच असणारे जे 4 राज्यांचा उल्लेख करतो ना आपण, त्या राज्यांमध्ये विकास व्हावा त्यासाठी हा संदर्भ याच्यामध्ये मांडला गेलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर आपल्याला गया या ठिकाणचा असणारा औद्योगिक नोड हा असणारा आपल्याला एक चांगलं मॉडेल म्हणून भविष्यातील असणाऱ्या आधुनिक अर्थव्यवस्थेवरती डिपेंडेबल असणारं ठिकाण तयार करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये येतोय आणि त्यालाच नाव दिलं काय? विकास भी विरासत भी हे असेल. मग याच अंतर्गत कोणकोणत्या ठिकाणांना डेव्हलप करायचंय, कुठं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर याचा एक रेफरन्स लक्षात घ्यायचा. पाटणा पूर्णिया द्रुतगती मार्ग निर्माण करायचे, नंतर बक्सर भागलपूर द्रुतगती मार्ग निर्माण करायचे, नंतर बोधगया राजगीर वैशाली दरभंगा स्पर्श इथपर्यंतच असणार कॉरिडॉर तयार करायचंय. नदीवरील अतिरिक्त 2 लेन पुलं रस्त्यांना जोडायचं आहे आणि या सगळ्या प्रकल्पांना आता विकासाच्या फेजमध्ये आणायचं आहे, अशी अनाउन्समेंट या बजेटमध्ये होताना दिसते. सोबतच काय एकूण यासाठी किती 26,000 कोटी खर्चून बक्सर या ठिकाणी जे गंगाच्या नदीच्या अनुषंगाने असणारे ठिकाण आहेत का, या असणाऱ्या प्रोजेक्टसाठी 26,000 कोटीची रक्कम इन्व्हॉल्व केली जाणार आहे. सोबतच काय तर पीरपेंटी येथील असणारे नवीन 2400 मेगावॅट वीज प्रकल्प उभारण्यासह ऊर्जा प्रकल्प एकूण 21,400 कोटी खर्चून हाती घेतलं जाणार आहे. म्हणजे किती मेगावॅटचं वीज निर्माण करायचे? 2400 मेगावॅटची वीज निर्मिती करायची आहे. त्यासाठी किती रक्कम आहे? 21,400 कोटी रक्कम निर्माण केली जाणार आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली जाणार आहे. सोबत बिहारमध्ये नवीन विमानतळ निर्माण केलं जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा पायाभूत सुविधा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला निर्माण करताना दिसणार आहेत. हे पण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, फक्त बिहारचाच उल्लेख करायचा का? नाही. तर बिहार सरकारला पाठिंबा देणारा आंध्र प्रदेश पण आहे. त्या अनुषंगाने आंध्र प्रदेशसाठी सुद्धा काय करायचंय? महत्त्वपूर्ण स्कीम आणायच्या. ते काय म्हणले? आंध्र प्रदेशच्या कॅपिटलच्या निर्मितीसाठी जे नवीन 3 राजधान्या तयार करतायत ना, मग त्यांच्या निर्मितीसाठी काय केलं जातंय? या वर्षामध्ये त्यांना 15,000 कोटींची रक्कम इथं मांडली जात आहे. मग मदत याच असणाऱ्या निमित्तानं करायची असेल तर आपल्याला माहिती पाहिजे ज्या 3 आंध्र प्रदेशच्या राजधान्या आहेत ना, त्या आपल्याला माहिती पाहिजे कोणकोणत्या ठिकाणी. एक येतो कुठं? कर्नूलमध्ये, दुसरा येतो कुठे या ठिकाणी? अमरावतीमध्ये, तिसरा कुठे येतो? विशाखापट्टणम मध्ये येतो. मग काय आहे ते तिन्हीचा उल्लेख केला. अमरावतीचा उल्लेख केला तर ती असणार आहे लेजिस्लेटिव्ह कॅपिटल, म्हणजे जिथं सभागृहाचं असणारं जे कायदे मंडळ आहे का, हे काम करेल. नंतर येतो विशाखापट्टणम, जिथं असेल एक्झिक्युटिव्ह कॅपिटल, म्हणजे जिथं मंत्रिमंडळ काम करणार आहे असं ठिकाण. आणि शेवटचं आहे ज्युडिशियल कॅपिटल, जिथं न्याय व्यवस्था असणार आहे. कुठं? कुर्नूल या ठिकाणचं असणार आहे. तर अशा ठिकाणसाठी किती रक्कम दिली जाणार आहे? 15,000 कोटींची व्यवस्था इथं केली जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं. बरं, एवढंच आहे का फक्त आंध्र प्रदेशच्या वाट्याला? नाही, भरपूर काही दिलंय. काय दिलंय बघा. आंध्र प्रदेश आणि तेथील शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा असलेला कुठला? नीट लक्षात घ्यायचं. पोलावरम सिंचन प्रकल्प. डायरेक्टली क्वेश्चन केला जाईल. कोणत्या प्रकल्पासाठी रक्कम उभी केली जात आहे आंध्र प्रदेशच्या अंतर्गत? पाहिला, पोलावरम सिंचन प्रकल्पाला फोकस करायचंय आणि या पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि त्याला अन्न सुरक्षा सुद्धा याच्या माध्यमातून सुलभ होईल असंही म्हटलं जाते. सोबतच काय औद्योगिक विकासाला चालना द्यायची तर आहेच. मग याच्यामध्ये विशाखापट्टणम चेन्नई औद्योगिक कॉरिडॉरवरील असणारा कोपरथी नोड, हैदराबाद बेंगळूर औद्योगिक कॉरिडॉरवरचा असणारा ओरवाकल नोड, यामध्ये पाणी, वीज, रेल्वे, रस्ते यासारख्या सगळ्या सुविधा तयार केल्या जाणार आहेत. कोणकोणते 2 नोड लक्षात ठेवायचे आपल्याला? इथं कोपरथी नोड आणि कुठला? ओरवाकल नोड. इथं आपल्याला डेव्हलपमेंट होताना दिसेल. सोबतच बघा बरं का, आता इथं काय केलं? मागासलेल्या प्रदेशांचा उल्लेख केलाय, तिथं अनुदान दिलं जाणार आहे. कोणते मागासलेले प्रदेश आहेत? आंध्र प्रदेशच्या अनुषंगाने. मग येतो कुठला? रायलसीमा, प्रकाशम आणि नॉर्थ कोस्टल या आंध्र असणाऱ्या मागासलेल्या प्रदेशांसाठी सुद्धा काय केलं जाणार आहे? अनुदान आणि कायदेशीर तरतुदी केल्या जाणार आहेत, असा उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय. आणि यासोबतच महिलांसाठी काय सांगितलं आत्ताच आपण? तर अर्थसंकल्पात स्पेसिफिकली महिला आणि मुलींसाठी 3,00,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद इथं करताना दिसत आहेत. म्हणजेच काय केलं? कलम 15 अंतर्गत उपकलम 3ला इथं प्रमोशन मध्ये आणलेलं आहे, जिथं महिला व बालकांसाठी अतिरिक्त असणाऱ्या योजना
तरतुदी कोण करू शकतो? स्टेट करू शकतो आणि त्या अनुषंगाने किती रक्कम इन्व्हेस्ट केली जाणार आहे? 3,00,000 कोटींची रक्कम याच्यामध्ये येणार आहे. यासोबतच काय केलं जाणार आहे? याच अंतर्गत बघितलं तर प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान. कोणता? प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियाना अंतर्गत काय केलं जाणार आहे? एक्स्ट्रा 63,000 गावांना ऍड केलं जाणार आहे, ज्याच्यामुळं 5 करोड ट्रायबल पीपल, जे आपल्याला 5 करोड असणारे जनजातीय लोक जे आहेत का, त्यांना याच्या माध्यमातून बेनिफिट देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे पण लक्षात घ्यायचं. प्लस काय करायचंय, तर नॉर्थ ईस्टचा जो नाही का आपला ईशान्य पूर्व भाग, तिथल्या असणाऱ्या बँकिंग सेक्टरला विकसित करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक जो आहे का, तिथं आपल्याला 100 ब्रँचेस या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. किती ब्रँच ओपन करायचे? 100 ब्रँचेस ओपन करायचे. बाकीचा मुद्दा आपण आंध्र प्रदेशसाठी आता सांगितला की कोणकोणत्या एरियांना डेव्हलप करायचे. मग काय लक्षात घ्यायचं? नॉर्थ ईस्टर्न रिजनसाठी बँक तयार केले जाणार आहेत. किती बँक असणार आहे ते? यालाच म्हणायचं इंडिया पोस्ट पेमेंट बँक. 100हून अधिक शाखा असतील आणि या ग्रामीण पायाभूत सुविधांसह ग्रामीण विकासासाठी किती लाखांची तरतूद केली जाणार आहे? किती लाख कोटींची? नॉर्थ ईस्ट मधल्या असणाऱ्या झोनसाठी. तिथं 7 सिस्टरचा उल्लेख आपण प्रखरतेनं करतो. मग लक्षात घ्यायचं 2.66 लाख कोटींची तरतूद याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. नंतर येतो प्रायोरिटीचा कोणता भाग? चौथा प्रायोरिटीचा असणारा भाग. याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस, म्हणजे निर्मिती आणि सेवा या दोघांचा उल्लेख याच्यामध्ये असेल. मग याच्यामध्ये काय काय केलं जाणार आहे? याच्यामध्ये एमएसएमई सेक्टरवरती जास्त भर दिला जाणार आहे. या एमएसएमई सेक्टर सोबतच मुद्रा लोनची रक्कम सुद्धा वाढवली. जिथं मुद्रा लोनची रक्कम अगोदर 10 लाखापर्यंत असायची तरुण कॅटेगरीला, तरुण कॅटेगरीच्या वर्गाअंतर्गत 10 लाखापर्यंत मुद्रा लोन दिलं जात होतं. आणि तुम्हाला माहिती असेलच, मुद्रा लोन सर्वाधिक जास्त असणारी रक्कम ही महिलांसाठी देण्यात आलेली होती. त्यामुळे मुद्रा लोन चर्चेमध्ये असतेच. आणि ती आता लोनची मर्यादा 10 लाखावरनं 20 लाखांपर्यंत गेलेली आहे. म्हणजे ज्या लोकांनी आतापर्यंत मुद्रा लोनच्या अनुषंगाने 10 लाखापर्यंत लोन घेतलं होतं त्यांना एक्स्ट्रा 10 लाख मिळेल, आणि जे नवीन असतील त्यांना 20 लाखापर्यंत लोन प्राप्त होऊ शकतं या मुद्रा लोनच्या अंतर्गत. बाकीच्या ठिकाणी एमएसएमईज वरती फोकस केलाय. काय केलाय तेच बघूया आपण. पहिला नॉर्थ ईस्टर्न रिजनचा उल्लेख तर केला आता आपण. सोबतच काय केलं या ठिकाणी? एमएसएमई साठी काय करायचंय? क्रेडिट गॅरंटी स्कीम आणायची. कशासाठी? मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत ना, जिथं निर्मितीक्षम असणारे उद्योग तयार केले जाणार आहेत, तिथं क्रेडिट गॅरंटी स्कीम तयार करायची. म्हणजे या असणाऱ्या सेक्टरला आपल्याला रक्कम पण देता आली पाहिजे ऍज अ लोनच्या स्वरूपामध्ये. काय सांगितलं इथं? इथं कोणत्याही थर्ड पार्टीच्या हस्तक्षेपाशिवाय इथं डायरेक्टली यंत्रसामग्रीसाठी, उपकरण खरेदीसाठी काय केलं जाईल? इथं मुदत कर्जांची सुविधा दिली जाईल. मग कोणते मुदत कर्ज असतील? हे तुम्हाला अल्प मुदत कर्ज पण दिसतील आणि दीर्घ कालखंडासाठी सुद्धा मुदत कर्ज दिले जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे काय केलं जाणार आहे? किती रकमेपर्यंत? तर 100 कोटी पर्यंतची असणारी मदत केली जाणार आहे. आणि ही मदत केंद्र राज्यांसाठी करणार आहे. आणि राज्यांना सांगितले तुम्हाला दीर्घ मुदतीची रक्कम दिली जाईल. दीर्घ मुदतीची रक्कम म्हणजे किती असते? आपल्या सर्वांना माहिती आहे. राज्यांसाठीची असणारी जी रक्कम असते ना दीर्घ मुदतीची, ती असते 40 ते 50 वर्षांसाठी. मग अशा पद्धतीची असणारी रक्कम त्यांच्यासाठी उभी करून दिली जाणार आहे. सोबतच काय? एमएसएमई साठी काय करायचे? नवीन मॉडेल तयार करायचे असेसमेंटसाठी. त्यांच्या मदतीसाठीच असणार एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करायचे. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्या बाह्य मूल्यांकनावर आधारित न राहता क्रेडिटसाठी एमएसएमई साठीच मूल्यमापन करतील आणि त्यांना इन हाऊस क्षमता तयार करतील. म्हणजे बँक काय करतील? ज्या कमर्शियलाइज बँक आहेत ना, त्यांना एमएसएमई साठी लोन द्यायचं असेल तर त्यांनी तिसऱ्या ग्रुपकडनं ऑडिट करण्यापेक्षा एमएसएमईचं ऑडिट करण्यासाठी स्वतःच काय करतील? ते एक असणारा फील्ड तयार करतील, इन हाऊस क्षमता तयार करतील आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तयार करून त्यांना काय केलं जाईल? क्रेडिट दिलं जाईल. एमएसएमई साठी रक्कम उभा करण्याचा सगळ्यात मोठा असणारा निर्णय या ठिकाणी केला जातोय, हे लक्षात घ्यायचं. सोबतच काय? जेव्हा एमएसएमई स्ट्रेस पिरियड मध्ये असतात, म्हणजे जेव्हा त्यांचं उत्पादन कमी व्हायला सुरुवात झालेलं असतं, जेव्हा ते अडचणीमध्ये असतात, तेव्हा सुद्धा मदत करायची एमएसएमईजला. आणि तेव्हा काय सांगितलं त्यांना? तणावाच्या काळात बँक क्रेडिट चालू ठेवण्यासाठी एक नवीन यंत्रणा जाहीर केलं जात आहे. इथं मला आनंद होतोय असं नाहीये, मी हा मुद्दा कोणाकडनं घेतलाय? स्पीच मधला डाटा घेतलेला आहे, निर्मला सीतारामन यांनी म्हटलेला आहे तो डाटा आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जाणार आहे? विशेष उल्लेख खातं हे आणायचं आपल्याला या ठिकाणी. स्पेशल मेन्शन अकाउंट हे आणायचंय आणि हे निर्माण करायचंय, जेणेकरून काय करायचंय? यांना स्ट्रेसच्या कालखंडामध्ये
थोडा कालखंड जास्त द्यायचा, की बाबा हे ईएमआय भरू शकले नाहीत, रक्कम देऊ शकले नाहीयेत, तर त्यांना रिलॅक्सेशनचा कालखंड द्यायचा आणि त्यांना लगेच एनपीए मध्ये टाकायचं नाही. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट. त्यांना लगेच त्याच्यामध्ये टाकून त्यांच्याकडे रक्कम मिळत नाही अशा कॅटेगरीमध्ये टाकायचं नाही त्यांना. त्यांच्यावरती परत एकदा विचार करणं अपेक्षित असणारे सरकार त्याला प्रमोट करतोय. सोबतच काय केलं जाते याच अंतर्गत तर एनहान्स द स्कोप फॉर द मॅन्डेटरी ऑन बोर्डिंग इन ट्रेड्स. नीट आहे का? एमएसएमई सेक्टरमध्ये समजा माझा स्मॉल बिझनेस आहे. त्या स्मॉल बिझनेसच्या माध्यमातून मी एखादी वस्तू तयार करत असेल, मला ती सेल करायची. तर सेल करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटचा एखादा प्लॅटफॉर्म आहे का? ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जो आहे ना, जेम ज्याला म्हणतो बघा, याच्यावरती प्रश्न वारंवार आयोगाने विचारले. तसाच एक प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे कुठला? तर TREDS म्हणजे काय? ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टीम. ऑनलाईन विकण्यासाठी, ऑनलाईन सेल करण्यासाठी, ऑनलाईन खेळतं भांडवल असावं यासाठी ही असणारी स्कीम आहे एमएसएमई साठी. तर या असणाऱ्या स्कीमसाठी काय केलं आता? तुम्हाला खरेदीसाठी उलाढाल करायची असेल ना, तर ती 500 कोटींवरनं कितीपर्यंत? 250 कोटींपर्यंत कमी केली. म्हणजे तुम्हाला 500 कोटी आवश्यक होतं अगोदर इथं ट्रेड करायचं असेल, आता ते कमी निम्म्यापर्यंत आणले. निम्मे जरी असलं तर तुम्ही काय करू शकता? खेळतं भांडवल त्या ठिकाणी कंटिन्युअसली ठेवू शकता. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. यामुळे काय काय होईल हो? तर याच्यामध्ये जेवढे क्रेडिटच्या अनुषंगाने असणारे जेवढे सेक्टर आहेत, जेवढे काही भारतामध्ये असणारे महत्वपूर्ण कंपन्या असतील, त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणारे जे 22 मेजर यंत्रणा असतील त्यांना मदत होईल. 7,000 पेक्षा जास्त कंपन्या सुद्धा याच्यामध्ये ऍड होताना दिसतील. म्हणून भारताचा असणारा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला वाढताना दिसेल. सोबतच काय करायचे? सिडबीच्या ब्रांचेस वाढवायचे. कुठं? जिथं जिथं एमएसएमईज असतील तिथं. मग येत्या 3 वर्षामध्ये, किती वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये सिडबीच्या ब्रांचेस म्हणजे काय? स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया निर्माण करायचे आहेत. आणि याच्यामुळे काय होईल? थेट क्रेडिट ह्या बँका देऊ शकतात. म्हणजे लोकल एरियामध्ये एखादी असणारी बँक असेल, त्या बँकेच्या माध्यमातून डायरेक्टली एमएसएमई साठी रक्कम इथं उभा करता येऊ शकते. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. आणि सोबतच पाहिलं तर काय लक्षात घ्यायचं? अशा किती 24 शाखा उघडल्यामुळे 3 वर्षामध्ये 24 शाखा उघडायचे. त्यामुळं 242 प्रमुख क्लस्टरपैकी 168 पर्यंत ही संख्या वाढताना दिसते आपल्याला. म्हणजे हळूहळू बँकिंग जे आहेत का ते इन्व्हॉल्व करत राहायचंय आणि त्यासाठी सिडबी सारख्या असणाऱ्या संस्था निर्माण होताना दिसतील आपल्याला. त्यासोबतच महत्वपूर्ण संदर्भ येतो, जी म्हणजे पीएमच्या नावावरती असणारी ही 5वी स्कीम आहे. काय? इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज. काय करायचंय? जे एमएसएमई सारखे असणारे उद्योगामध्ये येणार असतील, नवीन असणारा उद्योग तयार करणार असतील, तर त्यांना इंटर्नशिप करावी लागेल. त्या इंटर्नशिपसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणतो माहितीये का? इथं ऑपॉर्च्युनिटी दिली जाते की टॉप 500 कंपन्यांमध्ये म्हणजे भारतात 500 ज्या नवीन कंपन्या आहेत, अशा कंपन्या आहेत ज्या लिस्टेड आहेत टॉप रँकवरती. तिथं 1 करोड तरुणांना पुढच्या 5 वर्षामध्ये काय केलं जाणार आहे? त्यांच्यासाठी इंटर्नशिप अरेंज केली जाणार आहे. म्हणजे किती तरुणांना याचा फायदा होणार आहे? 1 करोड तरुणांना फायदा होणार आहे. बरं, या तरुणांना इंटर्नशिप देत असताना रक्कम देणार आहे का गव्हर्नमेंट ऑफ इंडिया? देणार आहे. किती? प्रत्येक महिन्याला अलाउन्सेस देणार आहे 5,000 पर्यंतची. आणि त्यासोबत जर पाहिलं त्या ठिकाणी तर याच्यासोबतच एक्स्ट्रा एका टाइमचा असणारा 6,000चा सुद्धा असिस्टंट त्या ठिकाणी रक्कम देणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याचा 5,000 तर असेलच. पण टोटली तुम्ही त्या ठिकाणी काय करता? इथं प्रत्यक्षात इंटर्नशिप करताय म्हणून टोटली 6,000ची एक्स्ट्रा रक्कम पण तिथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. हे पण इथं लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे इथं प्रत्यक्षात खूप महत्वपूर्ण मुद्दे येत आहेत. त्यासाठी काय केलं जाणार आहे? 12 नवीन इंडस्ट्रियल पार्क निर्माण करायचे आणि ते कशा निर्माण करायचे? नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत निर्माण करताना दिसत आहेत. सोबतच काय करायचे? जे कामासाठी येणार आहेत लोक, त्यांच्यासाठी रेंटल हाऊसेस तयार करायचे, घरं निर्माण करायचे. कसं? ट्रिपल पीच्या मॉडेलवरती. म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर दोघंही एकत्र येऊन यासाठी असणारे हॉस्टेल तयार करताना दिसतील आपल्याला. सोबतच काय करायचंय? जे क्रिटिकल मिनरल्स आहेत का, जे दुर्मिळ असणारे जे खनिज आहेत का, त्यांच्या निर्मितीमध्ये जे जे असणारे डोमेस्टिक प्रोडक्शनच्या कंपन्या तयार करायच्या आहेत का, त्यांना प्रमोट करायचं, त्यांना जास्तीत जास्त कंपन्या तयार करायचं, जे त्या क्रिटिकल मिनरल्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढतील. सोबतच काय करायचं या ठिकाणी? जिथं ट्रायबल्स आहेत का, जिथं प्रत्यक्षात आपल्याला कोण दिसतील? आदिवासी जनजातीची लोक दिसतील का, त्यांच्यामध्ये सुद्धा या प्रोडक्शनला वाढवण्याची असणारी सोय करायची आहे. जेणेकरून तिथला असणारा जो काही इन्व्हॉल्वमेंट आहे, रक्कम आहे, एमएसएमईच्या अंतर्गत असणारी रक्कम वाढताना दिसेल.
या गोष्टी याच्यामध्ये हायलाइट करताना दिसतात. ठीक आहे, हा झाला कितवा असणारा प्रायोरिटी, चौथा. पाचवी प्रायोरिटी काय हो आपल्या असणाऱ्या बजेटमध्ये, तर ती आहे अर्बन डेव्हलपमेंट. काय करायचं मग आता, शहरी विकासांना महत्व द्यायचंय. मग यासाठी काय काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा स्टॅम्प ड्युटी. बऱ्याच वेळा होतं कसं, शहरामध्ये टॅक्सच्या असणाऱ्या कलेक्शनसाठी स्टॅम्प ड्युटी जास्त असल्यामुळं कलेक्शन जास्त होत नाहीये आणि त्याचं प्रेशर जास्त येतं. म्हणून काय करायचंय, लोअर स्टॅम्प ड्युटी करायचं आहे प्रॉपर्टीसाठी. मग प्रॉपर्टी परचेस करताना जेवढी स्टॅम्प ड्युटी कमी असेल, ते पण कोणासाठी, महिलांसाठी. महिलांच्या नावानं प्रॉपर्टी परचेस केली जात असेल तर स्टॅम्प ड्युटी कमी स्वरूपामध्ये त्यांच्यावर लावायची. सोबत काय करायचंय, स्ट्रीट मार्केट. मग म्हणजे जे फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती असणारे जे काही मार्केट आहे का, त्याला सुद्धा मदत करायची. आणि तिथं काय करायचं या ठिकाणी, जे हाट असतात पहा, म्हणजे काय म्हणून आपण त्या ठिकाणी जिथं प्रत्यक्षात गाड्यांसारखी असणारी भूमिका असते ना, ते हाट निर्माण करायचे. असे किती, 100 वीकली हाट तयार करायचे. म्हणजे काय, बाजार असतात ना आठवड्याचे बाजार, तसे आठवडा बाजार निर्माण करायचे. असे किती, 100, जे कुठं असतील हो, वेगवेगळ्या स्ट्रीटवरती असतील, त्यांना सुद्धा प्रमोट करायचे. हे लक्षात घ्यायचं. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल पहा, आठवडी बाजार भरतो पहा, तशा पद्धतीचे शहरामध्ये आठवडी बाजार भरवण्याचा असणारा निर्णय या ठिकाणी घेतला. असे किती असतील, किमान 100 तरी असावेत त्या शहरामध्ये, असा उल्लेख केला. सोबतच काय करायचं, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट. म्हणजे काय करायचे, एखाद्या झोनला डिसाईड करायचं, टार्गेट ठेवायचं आणि तिथंच विकास करायचा. आणि त्यासाठी काय सांगितलं इथं, जवळपास इथं 14 जे शहर आहेत ना, मोठी शहरं ज्यांची लोकसंख्या किती आहे, 30 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या शहरांना निवडायचे आणि तिथं विकास करायला सुरुवात करायची. जसं आपण स्मार्ट सिटीचा उल्लेख घेतला होता, त्यालाच थोडंसं फॅमिलियर असणारा मुद्दा दिसतोय. आणि महत्वाचा मुद्दा काय, वॉटर मॅनेजमेंट करायचे. पाण्याची कमतरता आणि पाण्याचा असणारा योग्य वापर शहरांमध्ये व्हावा, त्यासाठी वॉटर मॅनेजमेंट करायचे. आणि त्यासाठी काय करायचे, 100 मोठ्या शहरांना निवडायचं आहे, जिथं आपल्याला योग्य पद्धतीचं पाण्यासाठीचं असणारं व्यवस्थापन करताना या असणाऱ्या बजेटच्या अनुषंगाने दिसणार आहे. यासोबतच शहरांसाठी हाऊसिंगचा मुद्दा येतोय. घरांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल, आपलं टार्गेट होतं पहिल्यांदा 2022 पर्यंत, ते म्हणजेच किती, तर 2 कोटी घरांच्या निर्मितीचा उल्लेख, तो कंप्लीट नाही झाला. आपण टार्गेट 2024 ठेवला, त्यावेळेस तो कंप्लीट होताना दिसतोय. तर आता परत एकदा त्या स्कीमचा दुसरा फेज आणलाय, त्याला म्हणतो आपण पीएम आवास योजना अर्बन 2.0. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय, नवीन 1 करोड असणाऱ्या शहरी गरिबांना आणि मिडल क्लास फॅमिलींसाठी काय करायचंय, इथं घरं निर्माण करायचे. आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, 10 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केली जाणार आहे. ते पण लक्षात ठेवायचं. आणि यासोबतच काय करायचंय, तिथं या असणाऱ्या शहरांमध्ये रेंटल हाऊसिंग मार्केट सुद्धा व्यवस्थित करायचे. म्हणजे जे भाड्यासाठी राहायला येणारी लोक आहेत का, त्यांना पण याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये फोकस केलं जात आहे. हे पण इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. नंतर येतो 6वा प्रायोरिटीचा भाग, तो म्हणजे एनर्जी सिक्युरिटी. ऊर्जामध्ये सुरक्षितता खूप जास्त महत्वाची आहे. त्यामध्ये काय करतोय आपण आता, तर न्यूक्लिअर एनर्जीमध्ये प्रायव्हेट सेक्टरला एंट्री करतोय. लक्षात घ्या, न्यूक्लिअर एनर्जी तयार करताना प्रायव्हेट सेक्टर येणार आहे आणि त्या माध्यमातून छोटे छोटे असणारे जे भारत स्मॉल रिएक्टर आहेत का, हे तयार केले. नाव काय लक्षात घ्यायचं, भारत स्मॉल रिएक्टर्स. यांच्या माध्यमातून काय उभा करायचंय, न्यूक्लिअर एनर्जी, आणि त्यांच्या माध्यमातून ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. सोबतच काय करायचंय, एनर्जी ऑडिट केलं जाणार आहे. म्हणजे काय, एनर्जी किती वापरलं जातंय, किती वापरलं पाहिजे, जास्त किती वापरलं जातंय, कमी किती वापरलं जातंय, याचं मूल्यांकन झालं पाहिजे, ऑडिट झालं पाहिजे. यासाठी काय केलं जाणार आहे, यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज, लहान लहान असणारे जे काही उद्योग आहेत का, त्यांना याच्यामध्ये आणलं जाणार आहे. त्यांना रक्कम दिली जाणार आहे, फायनान्शियल सपोर्ट केंद्राच्या माध्यमातून दिली जाईल, जेणेकरून ते ऑडिट क्लिअर करतील. हा रेफरन्स असेल. त्यासाठी काय असतील, तर त्यासाठी ऑडिट करण्यासाठी 60 क्लस्टर्स तयार केले जातील. 60 क्लस्टरच्या माध्यमातून संपूर्ण ऑडिट केलं जाणार आहे ऊर्जेच्या वापरासाठी. आणि ते नेक्स्ट फेजला, पहिल्यांदा 60 क्लस्टर तयार झाले, तर नेक्स्ट फेजला प्लस किती, 100 क्लस्टर पर्यंत त्याला वाढवायचे. म्हणजे 60 पासून ते 100 पर्यंत न्यायचे. नंतर काय असेल या ठिकाणी, पंप्ड स्टोरेज पॉलिसी. म्हणजेच काय करायचंय, जिथं रिन्युएबल एनर्जी आहे, जिथं स्टोरेज करून ठेवायचं आहे, त्यांची संख्या सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करायचे एनर्जीच्या अंतर्गतच. सोबतच मुद्दा येतोय तो म्हणजेच काय, या ठिकाणी हे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत का, या थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये एनटीपीसी आणि भेल हे दोघंही एकत्र येऊन किती एनर्जी तयार करणार आहेत, 800 मेगावॅट कमर्शियल प्लांट निर्माण करणार आहेत येथे असणाऱ्या वर्षभराअंतर्गत. तर हा एनर्जीचा मुद्दा असेल. प्लस
जे साहेब लोक स्वतःच्या असणाऱ्या घरावरती सोलर प्लॅन्ट टाकून तिथं एनर्जी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा मोफत वीज दिली जाणार आहे. काय सांगितलं या ठिकाणी? त्यासाठी स्कीम आहे, नाव लक्षात घ्यायचं, पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना. कोणता? पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना. आणि ते किती लोकांना? 1 करोड असणाऱ्या हाऊसहोल्ड्सला, घरांना फ्री इलेक्ट्रिसिटी देणार आहे. किती? 1 करोड घरांना. आणि ते किती युनिट पर्यंत? 300 युनिट पर्यंत प्रत्येक महिन्याला त्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. सोबतच यासाठी किती असणारे रजिस्ट्रेशन होतील? 1.28 कोटी रजिस्ट्रेशन अलॉट केलेत आणि 14 लाख आतापर्यंत ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. म्हणजे काय? या असणाऱ्या गोष्टीतून, या असणाऱ्या आपण म्हणूया टप्प्यातून कामं व्हायला सुरुवात ऑलरेडी झालेली आहेत. त्यामुळं इथं मोफत योजनेसाठी, मोफत विजासाठी तुम्हाला सोलरचा वापर करता येऊ शकतो. सोबत येतो कुठला? 7वा प्रायोरिटी, तो आहे इन्फ्रास्ट्रक्चर. कारण निर्मितीक्षम व्यवस्थेमध्ये आपल्याला पायाभूत सुविधांची निर्मिती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण सर्वांनी गतिशक्ती योजनेबद्दल खूप जास्त वाचलेले, त्यालाच थोडंसं या अँगलमध्ये प्रमोट होताना बघतोय आपण. तर काय आहे बघा, तर यामध्ये किती रकमेची गरज, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला भारत सरकार किती रक्कम इन्व्हेस्ट करतोय? जवळपास 11.11 लाख कोटीची असणारी रक्कम इन्व्हेस्ट करतोय. 11,11,111 करोडची रक्कम आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. म्हणजे जीडीपीच्या किती? 3.4% रक्कम आपण फक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करतोय. यालाच म्हणतो आपण या ठिकाणी कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, म्हणजेच काय या ठिकाणी इथं प्रत्यक्षात येतो तो म्हणजे आपल्या भारतातील असणारा खर्च, जो रकमेच्या अनुषंगाने निर्मितीक्षम व्यवस्थेमध्ये खर्च करणार आहोत. म्हणजे हा खर्च केला तर भविष्यामध्ये आउटकम खूप जास्त मिळणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, हा संदर्भ याच्यामध्ये येतो. आणि त्यासोबतच काय केलं जाणार आहे? राज्यांना, आपल्या भारतातील राज्यांना याच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी जवळपास 1.5 लाख कोटींची रक्कम दिली जाणार आहे. आणि ती कशी असेल? लॉंग टर्म इंटरेस्ट फ्री लोन असेल. म्हणजे 40 ते 50 वर्षांच्या कालावधीसाठी राज्यांना लोन दिलं जाणार आहे 1.5 लाख कोटींचं. आणि त्या माध्यमातून त्या राज्यांना पण सांगितलं जाईल काय? तुम्ही निर्माण करा असणारे प्रोडक्शन्स, कशाचे? इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा आणि त्यांची देखभाल पण घ्या. तो संदर्भ असेल. पुढं फेज 4 लॉन्च करणार आहे. कुठला या ठिकाणी? तर पीएम जीएसवायचा असणार मुद्दा या ठिकाणी, जिथं आपल्याला काय कनेक्ट करायचंय? रूरल एरियामध्ये असणारा ग्रामीण योजनांचा संदर्भ याच्यामध्ये येतोय, जिथं आपल्याला ऑल वेदर कनेक्टिव्हिटीचे असणारे हॅबिटेशन्स तयार करायचे. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये उपयोगात येणारे रस्ते असतील, निर्मितीचे मार्ग असतील, ते तयार करायचे. ते किती? 25,000 असणाऱ्या ग्रामीण भागांना कनेक्टिव्हिटी करायची आहे. हे आपल्याला आता या 4थ्या स्कीमच्या अनुषंगाने मांडताना दिसतं. त्यासोबत येतो कोणता संदर्भ? इरिगेशन आणि फ्लड मिटिगेशन. म्हणजे प्रत्यक्षात या ठिकाणी आपण संदर्भ आणतो तो म्हणजे पाटबंधारे खात्याचा उल्लेख येतो. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? नद्यांच्या जोडण्याचा असणारा रेफरन्स आणायचा. इरिगेशन खूप महत्वाचं आहे. त्यासाठी काय केलं आपण इथं? तर जवळपास 11,500 कोटींची रक्कम इन्व्हेस्ट करतोय आपण इरिगेशनसाठी या असणाऱ्या फेजमध्ये. आणि तिथं लक्षात घ्यायचं, कोसी आणि मेची यांना एकत्र करतोय, इंटरलिंक करतोय. आणि या इंटरलिंक साठी काय केलं जातं या ठिकाणी? तर नवीन 20 असणाऱ्या योजना ज्या ऑलरेडी चालू आहेत त्यासोबत नवीन योजना सुद्धा आणल्या जातील आणि नदी जोड प्रकल्प मांडला जाईल. त्याच्यातून इरिगेशन वाढवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये असणार आहे. तो पण लक्षात ठेवायचा. सोबतच काय करणार आहे? फ्लड मॅनेजमेंटसाठी, जिथं आपल्याला खूप मोठ्या पद्धतीचे पूर दिसतात ना, त्या पुरांसाठी आसाममध्ये, सिक्कीममध्ये, उत्तराखंडमध्ये आपल्याला या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना दिसतील. तेही लक्षात घ्यायचं. आणि सोबत एक सगळ्यात महत्वाचं रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे हिमाचल प्रदेशमध्ये. लक्षात घ्यायचं, इरिगेशनसाठी, फ्लड मॅनेजमेंटसाठी कोणत्या असणारे राज्य फोकसमध्ये येत आहे? आसाम, सिक्कीम, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचाही संदर्भ याच्यामध्ये आणायचे. ठीक आहे. नंतर टुरिझम वरती काय फोकस करतोय? तर टुरिझमसाठी आपण वेगवेगळे ठिकाणं निवडले जिथं टुरिझम वाढेल. आणि त्यामध्ये कोण असेल? इथं लक्षात घ्यायचं, कुठलं? विष्णुपद टेम्पल असेल, टेम्पल कॉरिडॉर. सोबतच महाबोधी टेम्पल कॉरिडॉर असेल. जे काय करतात त्या ठिकाणी? तर हे काशी विश्वनाथ टेम्पल कॉरिडॉर सारखे त्याला तयार करायचे आहेत. म्हणजे तिथल्या स्थळांना, धार्मिक ठिकाणांना भेटी दिल्यानंतरचं टुरिझम वाढेल, तर हे ठिकाणं विकसित करायचे आहेत. सोबतच काय करायचे? राजगीर जो आहे ना, जिथं काय आहे? हिंदूज आणि बुद्धिस्ट आणि जैन यांचं असणारं जे काही कोलॅबोरेशन आहे, त्यांच्या असणारं जे काही धार्मिक व्यवस्था तिथं आहे,
तर त्याला प्रमोट करायचे, जेणेकरून काय करायचं, या राजगीरला प्रमोट केल्यानंतर टुरिझम वाढेल. सोबतच आता रिसेंटली आपण नालंदा युनिव्हर्सिटीचं असणारं जे काही ओपनिंग केलेलं आहे त्याला सुद्धा विकसित करायचे, त्यासाठी रक्कम इन्व्हेस्ट करायची आणि त्याच्यातून टुरिझम वाढवायचं आहे. हा पण रेफरन्स त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. सोबतच काय करायचं, इथं ओडिशामध्ये महत्वपूर्ण कोणकोणत्या गोष्टीमध्ये जिथं सेनेटिक ब्युटी आहे, म्हणजे तिथलं असणारं जे काही पर्यावरणाचे असणारं सौंदर्य असेल, सोबतच तिथले टेम्पल्स असतील, मॉन्युमेंट्स असतील, क्राफ्टमनशिप असतील, वाईल्ड लाईफ सेंच्युरीज असतील, नॅचरल लँडस्केप असेल, यांच्यासाठी सुद्धा टुरिझम स्पॉट म्हणून त्यांना विकसित करायचं आहे. महत्वपूर्ण असणारे टप्पे लक्षात घ्यायचे, या सगळ्यांना टुरिझमसाठी फोकसमध्ये आणायचं हे लक्षात घेऊया. नंतर येतो 8वी प्रायोरिटी या बजेटमधली इनोव्हेशन, रिसर्च आणि डेव्हलपमेंट वरती. हे प्रत्येक बजेटमध्ये असतातच, पण फोकसफुल या ठिकाणी काय केलं जाते नाव लक्षात घ्यायचं. इथे येतो कुठला, अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड तयार केला जाणार. त्यासाठी काय लक्षात घ्यायचं, अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड, जो रिसर्च पण करेल, प्रोटोटाइप पण डेव्हलप करेल. कशासाठी, वेगवेगळ्या भारतातल्या नवीन कल्पना निर्माण व्हाव्यात, त्यासाठी हा सेपरेट फंड तयार केला जाणार आहे. काय नाव आहे त्याचं, अनुसंधान नॅशनल रिसर्च फंडचा मुद्दा असेल. सोबतच प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा या रिसर्चच्या कॅटेगरीमध्ये ऍड करायचे. त्यासाठी काय करायचंय, 1,00,000 कोटींची रक्कम इन्व्हेस्ट करायची. सोबतच भारत फोकस करतोय स्पेस इकॉनॉमीवरती. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण मागच्या 2 वर्षापासूनच स्पेस सेक्टरमध्ये सुद्धा प्रायव्हेटायझेशनला महत्व दिलंय. वन वेब सारखी इंग्लंड बेस्ड कंपनी सुद्धा भारतात आलेली आहे आणि वन वेब इंडिया या नावानं सुरू करताना दिसते. आणि ती आता इस्रो सोबत कोलॅबोरेशन करून आपल्याला स्पेस इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा रोल परफॉर्म करताना दिसते. त्यामुळं या स्पेस इकॉनॉमिक्स मध्ये किती रक्कम भारत खर्च करणार आहे, 1,000 कोटीची रक्कम इन्व्हेस्ट करणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, तर स्पेस इकॉनॉमी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि सोबत येतो शेवटचा 9वी प्रायोरिटी, पुढच्या पिढीसाठी काय, म्हणून नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स. तर काय काय असतील, रुरल, अर्बन, लँड रिलेटेड ऍक्शन्स घेतले जाणार आहेत. म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्या जमिनी आहेत का त्यांना डिजिटलाइज करायचे. हा पहिला मुद्दा. काय करायचंय, डिजिटलायझेशन ऑफ कॅडास्ट्रियल मॅप, म्हणजे आउटलाईन जे असतात ना गावाचे किंवा तिथल्या ठिकाणांचे, तर त्या आउटलाईनचे मॅप तयार करायचे. याच्यावरती 2024 ला युपीएससीने प्रीला प्रश्न केला होता, हे लक्षात घ्यायचंय. कारण ही स्कीम खूप जुनी आहे, म्हणजे या स्कीमचा रेफरन्स येतो 2013चा. तिथून हे मुद्दे आपल्याला ऍड होताना दिसत आहेतच. सोबतच सगळे सर्वेचे जे मॅप आहेत का, करंट सध्या जे टाउनशिप आहेत ना, त्या सगळ्यांचे मॅप सुद्धा डिजिटलाइज करायचे आहेत आपल्याला. सोबतच जे युनिक लँड पार्सल्स आहेत का, त्यासाठी आपल्याला बहुआधार, म्हणजे लँड एरियासाठी सगळ्या असणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी लिहिता हव्यात आणि त्या जोडून त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी त्यांची दाखवता यावी. सोबतच त्यांना जीआयएस मॅपिंग पण करता यावं लँड रेकॉर्ड्सला. आपल्या सर्वांना माहिती आहे की 7/12 उतारा डिजिटलाइज करणारा पहिला स्टेट आपला महाराष्ट्र आहे. मग अशा सगळ्या राज्यांमध्ये हे सगळे लँड रिलेटेड ऍक्शन्स आहेत का, ते व्हावेत, त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हे पण लक्षात घ्यायचं. आणि त्यासाठीच काय केलं जातं या ठिकाणी, तर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट करतोय भारत सरकार. जे आता सांगितलं 5 वर्षामध्ये किती रक्कम दिली जाणार आहे, 11,11,000 कोटींची रक्कम याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना दिसते. जीडीपीचे किती टक्के, 3.4% उल्लेख याच्यामध्ये दिसतोय. ठीक आहे. म्हणजे प्रायोरिटीज तर या आहेत. आता या प्रायोरिटी सोबत भारताची अर्थव्यवस्था कशी आहे त्याचा एक फेज आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. मग याच्यामध्ये येतो भारताला प्राप्त होणारी रक्कम. ते म्हणजेच काय ठिकाणी, तर ती येते रेव्हेन्यू रिसिप्टचा मुद्दा. म्हणजेच काय, महसुली जमा किती आहे. आणि सोबत येतो कॅपिटल रिसेप्शन, म्हणजेच काय, भांडवली जमा किती आहे. महसुली जमेचा उल्लेख केला, महसुली जमा रेव्हेन्यू रिसिप्टचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं, प्रत्येक प्रकारचे टॅक्स असतील, जीएसटी असतील, ही जी रक्कम जमा होते ना, ती रक्कम सध्या किती आहे, तर या ठिकाणी अपेक्षित आहे 2024-25 ला ही आहे 31.3 लाख कोटींच्या घरामध्ये जाताना दिसते. ओके, रेव्हेन्यू टॅक्सच्या स्वरूपामध्ये येणारी रक्कम. आणि सोबतच आपण ज्या ठिकाणी प्रत्यक्षात कॅपिटल निर्माण करतोय, म्हणजेच काय, आपण वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे लोन घेतोय वेगवेगळ्या देशांकडनं, किंवा आपण आपल्या भारतातले पब्लिक सेक्टरच्या असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या कॅपिटल आहेत ते सेल करतोय, त्यातून जी रक्कम निर्माण होते, ते जे कॅपिटल रिसिप्ट आहेत का, ते किती या ठिकाणी, तर एस्टिमेट आहे तिथं 16.9 लाख कोटींची रक्कम आहे. जी 23-24 ला किती होती, 17.9 लाख कोटी आहे. बरं, ही रक्कम जमा होते, भारताकडे येते, पण ती रक्कम भारत खर्च कसा करतो, तर त्याच्यावरती एक्सपेंडिचर जे आहे ना, त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, महसुली खर्च जो आहे ना,
तर भांडवली खर्च आणि महसुली खर्च यांच्यातूनच आपल्याला फिस्कल डेफिसिट दिसणार आहे, वित्तीय तूट मिळणार आहे ना. त्यामुळे लक्षात घ्यायचं खर्च किती आहे या ठिकाणी महसुली खर्चाचा उल्लेख तर लक्षात घ्या, हा खूप डेंजर आकडा आहे. कारण इथं आपण काय करतो, इथं आपण सॅलरी देतो, रक्कम देतो, टॅक्सच्या अनुषंगाने असणार त्याच्या असणार जे व्याजेस आहेत त्याचा रक्कम त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आपण. म्हणजे जिथून आपल्याला रक्कम जास्त द्यावी लागते या असणाऱ्या स्वरूपामध्ये जिथं मिळते किती रक्कम टॅक्स कलेक्शनच्या माध्यमातून 31.3 लाख कोटी रक्कम मिळते आणि आपण खर्च किती करणार आहे 37.1 लाख कोटी रक्कम खर्च करणार आहे. म्हणून जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जास्त असेल ना तर ते देशासाठी फायद्याचं नसतं. देशासाठी फायद्याचं काय असतं तर कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त असलं पाहिजे म्हणजे भांडवली खर्च. कारण काय आपण काय करतो हे मुद्दे आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्ट करत असतो आणि ती रक्कम किती आहे तर 15 लाख कोटीची रक्कम इन्व्हेस्ट करणार आहे आपण इथं. त्याच्यामुळे खर्च करणं हे योग्य आहे याच्यामध्ये. याच्यातून बेनिफिट आपल्याला भविष्यामध्ये मिळत जाणार आहे ते चांगलं आहे. नुकसानकारक कोणतं आहे रेव्हेन्यू. पण काय लक्षात घ्यायचं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे 15 लाख कोटींचं पण मिळते किती रक्कम 16.9 लाख कोटींची आहे. म्हणजे जी रक्कम मिळते कॅपिटल रिसिप्ट त्यापेक्षा खर्च कमी करतोय आपण असाही रेफरन्स इथे लक्षात घ्यायचा. नंतर येतो याच लिस्टमध्ये करंट अकाउंट डिफिसिट किती आहे, चालू खात्यावरील वित्तीय तूट किती आहे असा प्रश्न असतो. याला म्हणतात आपण कॅड. म्हणजे आयात निर्यातीमध्ये आयात जास्त करतोय आणि निर्यात कमी करत असेल तर हा कॅड निगेटिव्ह मध्ये जाताना दिसतो. आयात कमी करतोय आणि आपण निर्यात जास्त करतोय तर आपल्याला हा पॉझिटिव्ह जाताना दिसतोय. म्हणून बघा निगेटिव्ह पण दिसतो तुम्हाला. निगेटिव्ह कधी असतो जेव्हा आपण आयात जास्त करतो आणि निर्यात कमी करतो. जेव्हा निर्यात वाढवतो तेव्हा काय होतं बघा हा पॉझिटिव्ह यायला सुरुवात होतो. मग आपल्याला काय दिसतं या ठिकाणी फायनान्शियल इयरच्या अनुषंगाने आपण काय करत होतो निर्यात जास्त करण्याचा रेफरन्स घेत होतो. आता पण काय होते हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला हे दिसतंय हे पण इथं लक्षात घ्यायचं. सोबतच काय लक्षात घ्यायचं आपला जो काही जीडीपीच्या अनुषंगाने ग्रोथ रेट आहे ना आपला असणारा जो काही या निव्वळ उत्पन्नाच्या अनुषंगाने जो वाढीचा दर आहे ना ग्रोथ रेट तो किती आहे एस्टिमेट केला तर तो आहे 8.2% आलाय. आणि या वर्षाचा जर आपण बघितलं म्हणजे कोणता वर्ष या ठिकाणी 2024-25चा अंदाजित किती आहे आपल्या जीडीपीच्या अनुषंगाने ग्रोथ रेट तर तो जाणार आहे 6.5 ते 7% आपल्याला जीडीपी मध्ये ग्रोथ रेट दिसेल. आता किती या वर्षामध्ये 23-24ला तो 8.2% गेलेला आहे हे पण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नंतर येतो तो म्हणजेच काय पीएमआय इंडेक्स. याला म्हणतो आपण त्या ठिकाणी परचेसिंग मॅनेजिंग इंडेक्सचा रेफरन्स या ठिकाणी येतो. का इथं लक्षात घ्यायचं म्हणजे प्रत्येक महिन्याभरा अंतर्गत हे महिन्यासाठी असतात. प्रत्येक महिन्याभरामध्ये सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किती क्षमता निर्माण होते त्या क्षमतेचं मापन केलं जातं आणि ते सध्याला चांगल्या कंडिशनमध्ये आहे. जिथं सेवा आणि निर्मितीक्षम यंत्रणेमध्ये भारत हा कितीमध्ये येतो दिसतो त्या ठिकाणी तर 60 आणि 50च्या दरम्यान आपल्याला दिसतोय. तो एक रेफरन्स आहे म्हणजे भांडवल खेळतं राहणार आहे इथं. नंतर येतो तो म्हणजे काय एनपीएस कशामध्ये एससीबीसी अंतर्गत असला. मुद्दा काय या ठिकाणी बघायचं एनपीए म्हणजे काय नॉन परफॉर्मिंग असेट. म्हणजे बँकांनी ज्या कोणत्या बँका आहेत तिथं लक्षात घ्यायचं शेड्युल्ड कमर्शलाइज बँकेज. कमर्शलाइज जे बँक आहेत का जे उत्पन्न निर्माण करण्यासाठी बँका तयार केलेल्या असतात ना त्यामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये नॉन परफॉर्मिंग असेट कमी होत चालले. हे देशासाठी खूप चांगलं असतं. म्हणजे काय आपल्या भारतामध्ये ज्याच्यापासून उत्पन्न मिळू शकत नाही जे लोन भरू शकत नाहीये अशी संख्या कमी कमी होत चालली. म्हणजे बऱ्याच अंशी रिकॉल रक्कम येताना रक्कम जमा होताना दिसते. म्हणजे काय होतंय बघा हळूहळू हा असणार एनपीए कमी होत चाललेला आहे. मार्च 18च्या कालखंडामध्ये बघितलं तर 2018च्या कालखंडामध्ये हे हायेस्ट होतं म्हणजे 11% होतं. ते आता आपल्याला दिसते ते कितीपर्यंत दिसते या ठिकाणी तर जवळपास 3%च्या आसपास जाताना दिसते. म्हणजे एनपीए चांगलं आहे. म्हणजे आपल्या भारतातील बँकिंग सेक्टर खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय असं आपण म्हणू शकतो. नंतर येतो तो म्हणजेच काय आपल्या भारतातला वित्तीय तूट फिस्कल डिफिसिट खूप महत्वाचा असतो. आणि फिस्कल डिफिसिट तुम्हाला माहिती असेल कोरोनाच्या कालखंडामध्ये भयंकर वाढला होता. त्या ठिकाणी वित्तीय तूट 9.2% गेला होता. आणि आता जेव्हा आपण फायनान्शियल इयर 24ला अजून केलं होतं किती असेल तो 5.6% असेल. आणि जेव्हा आता आपण अंतरिम बजेट मांडला ना तेव्हा तो किती अजून केला होता आपण 5.1% असेल वित्तीय तूट. पण तो ऍक्च्युअली किती झाला आता तर 4.9% वित्तीय तूट आहे या असणाऱ्या वर्षामध्ये. आणि आगामी वर्षाचं टार्गेट किती ठेवलंय आपण 4.5% वित्तीय तूट ठेवतोय आपण. म्हणजे खूप चांगलं आपलं असणारं अचिव्हमेंट या ठिकाणी दिसतोय हे पण लक्षात घ्यायचं. सोबतच इन्फ्लेशन बघितलं महागाईचा दर आपण हा महागाईचा दर इथं
4% आहे 2023चा, पण तो आपण 4% आणलेला आहे. हे सुरुवातीलाच निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या स्पीचच्या वेळेस सुरुवातीला सांगितलं होतं, त्यामुळे ते पण लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. पण इथं अजून एक सगळ्यात महत्वाची धमकी दिलेली आहे आपल्या स्पीचमध्ये, ते म्हणजेच काय, ज्या असणाऱ्या टॅक्स प्रपोजल्स आहेत का, त्याच्यामध्ये चुका दिसतील आणि ते बऱ्याच अंशी युजलेस दिसतील, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या जातील, असं असणारी घोषणा इथं झाली. ती म्हणजेच कुठली, तर इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे ना 1961 त्याला रिव्ह्यू केला जाईल. त्यात जर काही चुका दिसत असतील, काही इम्प्रुव्हमेंट होत नसतील, बरेच लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत, तर त्यासाठी असणाऱ्या ज्या गोष्टी नवीन करायची आवश्यकता असेल तर नवीन कायदे पण केले जातील, असा असणारा रिव्ह्यू मांडला जाईल. सोबत ज्या चॅरिटीज आहेत, टीडीएस आहेत ना, त्याच्या असणाऱ्याबद्दल सुद्धा इव्हॉल्युशन केलं जाईल. मुद्दे बदलायचे असतील का, तर ते बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. वेगवेगळे कायदे असतील, लेजिटिमेट्स असतील, लिटिगेशन असतील, अपील्स असतील, याच्यावरती पण विचार केला जाईल टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये. सोबतच डीपिंग द टॅक्स बेस, प्रत्यक्षात कराचा जो आधार आहे त्या आधाराला सुद्धा परत एकदा चेक केला जाईल आणि गरजेनुसार त्यामध्ये बदल केले जातील, असा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. बरं, त्यासोबतच कस्टम ड्युटीमध्ये सुद्धा बराचसा बदल केलेला आहे. ओके, आयात निर्यातीच्या अनुषंगाने असणार जी कस्टम ड्युटी आहे ना, ती कस्टम ड्युटीवरती चार्जेस कमी करताना दिसतात. कशामध्ये लक्षात घ्यायचं या ठिकाणी, जे कॅन्सरशी संबंधित असणारे मेडिसिन्स आहेत का, जे 3 पेक्षा जास्त असणारे कॅन्सर संबंधित मेडिसिन आहेत का, त्यांच्याशी अनुषंगाने मुद्दे काय केले ते पूर्णतः असणारी रक्कम कस्टम ड्युटी कमी करताना दिसत आहेत. म्हणजे अफोर्डेबल मेडिसिन भारतामध्ये येताना दिसतील. सोबतच काय केलं या ठिकाणी, मोबाईल फोन असतील, त्या असणाऱ्या मोबाईल फोन त्यांचे चार्जर्स असतील, त्यांच्यावरचा असणारा जो काही हा कस्टम ड्युटी आहे का, तो 15% कमी करताना दिसत आहेत आपल्याला. म्हणजे इथं मोबाईल इंडस्ट्रीला याचा फायदा होताना दिसेल. सोबतच गोल्ड असेल, सिल्वर असेल, याच्यावरती 6% ड्युटी ठेवलेली आहे, कमी करून ठेवली. अगोदर ते 10% होतं. आणि प्लॅटिनम सुद्धा किती आणलंय, 6.4% आणलेलं आहे. म्हणजे काय, कस्टम ड्युटीमध्ये रिलॅक्सेशन मिळते कोणाला, डोमेस्टिक व्हॅल्यू ऍडिशन मिळत आहेत. या असणाऱ्या घरगुती व्यवस्थेमध्ये असणाऱ्या या मौल्यवान वस्तूंच्या असणाऱ्या कस्टम ड्युटी कमी होत आहेत. सोबत काय केलं जातं या ठिकाणी, जिथं आपल्याला फिश फीड्स आहेत का, स्ट्रीम्स असतील, म्हणजे या ठिकाणी मत्स्य व्यवसायाशी संबंधित असणार जे काही कस्टम ड्युटी असेल ती कितीपर्यंत आणली, फक्त 5% आणली, ती कमी केलेली आहे. सोबत पाहिलं म्हणजेच काय केलं जातं या ठिकाणी, मरीन एक्सपोर्ट जे आहे ना, म्हणजे आपण जे प्रत्यक्षात मत्स्य व्यवसायांच्या अनुषंगाने जे आपण निर्यात करणार आहोत का, ते वाढताना दिसेल आपल्याला यामुळं. सोबत पाहिलं तर आपल्याला गुड्स मॅन्युफॅक्चरिंग फॉर सोलर सेल्स आणि पॅनल, या सौर ऊर्जेसाठी असणारे सेल्स आणि पॅनल्स असतील का, ते पॅनल्स आपल्या भारतामध्ये आणायचे असतील तर त्याचं सुद्धा काय केलं आपण, हा कस्टम ड्युटी आपण मुक्त केला त्याला. म्हणून आपण सपोर्ट करतोय कशाला, एनर्जी ट्रान्झॅक्शनला सपोर्ट करतोय. त्यासोबत आपण कोणाला मदत करतोय या ठिकाणी, तर जे क्रिटिकल मिनरल्स आहेत का, म्हणजे जे दुर्मिळ असणारे खनिज आहेत का, त्यांच्यासाठी जी कस्टम ड्युटीज आहे का, ती आता पूर्णतः माफ केली या ठिकाणी. म्हणजेच काय, स्ट्रॅटेजिक सेक्टरसाठी आपण आता कस्टम ड्युटी माफ करताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. आता महत्वपूर्ण मुद्दा कशामध्ये, कॅपिटल गेन, म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्ट करता, इन्व्हेस्ट केल्यानंतर जर समजा तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करत असाल, म्हणजे इन्व्हेस्ट केलं शेअर मार्केटमध्ये आणि त्यातून तुम्हाला काही वर्षानंतर बेनिफिट मिळत राहणार आहे, जास्त वर्षांसाठी तुम्ही ते ठेवलेलं आहे, तर तुम्हाला जे इन्कम होणार आहे ना, त्याच्या इन्कमवरती किती, 12.5% टॅक्स असेल. आणि जर तुम्ही 1 वर्षाच्या आतल्याच कालखंडापर्यंत जर इन्व्हेस्ट करणार असाल तर त्याच्यावरती किती टक्के टॅक्स आहे, 20% टॅक्स आहे. म्हणजे काय, शॉर्ट टर्म फायनान्शियल असेटसाठी. म्हणून तर शेअर मार्केट आपटताना दिसलं आपल्याला जेव्हा बजेट मांडण्यात आलं तेव्हा. म्हणजे काय लक्षात घ्यायचं, किती लॉंग टर्म गेनसाठी तुमच्या असणाऱ्या उत्पन्नावरती 12.5% टॅक्स असेल. आणि महत्वाचा मुद्दा, तुमचं इन्कम जर हा 1.25 लाख प्रतिवर्ष असेल इन्कम, तर त्याच्यावरती टॅक्स नाहीये. म्हणजे गरिबांसाठी या ठिकाणी महत्वपूर्ण संदर्भ आणलाय. म्हणजे मिडल क्लाससाठी ज्यांचं असणार उत्पन्न किती असेल, 1.25 लाख पर इयरला असेल, त्यांना टॅक्स नाहीये. पण रक्कम जर लॉंग टर्मच्या अनुषंगाने असेल आणि जास्त असेल, 1.25 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल, तर 12.5% रेफरन्स या ठिकाणी असेल. प्लस नवीन एखादी कंपनी टाकायची असेल, नवीन एखादा स्टार्टअप तयार करायचा असेल, तर इन्व्हेस्टमेंट लागते ना. त्यालाच म्हणतो आपण काय, एंजल इन्व्हेस्टर्स, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंटसाठी तयार असतात. तर त्या एंजल इन्व्हेस्टर्समध्ये जिथं वेगवेगळे इन्व्हेस्टिंग करायचं होतं, त्यांना अगोदर टॅक्स भरावा लागत होता. आता त्या एंजल इन्व्हेस्टरला सांगितलं की तुम्ही पाहिजे तेवढी रक्कम इन्व्हेस्ट करू शकता, तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. अबॉलिश केलेला आहे एंजल टॅक्स. खूप महत्वाचा निर्णय आपल्याला घेताना दिसतात. प्लस
कॉर्पोरेट टॅक्स, एखादी फॉरेन कंपनी आहे, ती फॉरेन कंपनी भारतात येऊन कंपनी बिल्ड करणार असेल तर तिथे त्याच्यावरती अगोदर टॅक्स होता 40%, आता किती केलाय 35% टॅक्स त्यांच्यावरती कमी करताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. प्लस जो पर्सनल इन्कम टॅक्सचा असणार जो रिजिम आहे का, त्या रिजिम मध्ये एक मुद्दा लक्षात घ्यायचा, हा नवीन टॅक्स स्लॅब तयार केलाय ज्याच्यामध्ये 0 ते 3 लाखापर्यंत नील असेल, 3 ते 7 लाखापर्यंत 5% टॅक्स असेल, 7 ते 10 लाखापर्यंत 10% टॅक्स असेल, 10 ते 12 लाखापर्यंत 15% टॅक्स असेल, 12 ते 15 लाखापर्यंत 20% टॅक्स असेल, 15 लाखाच्या पुढे असाल तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागणार आहे. पण याच्यामध्ये सुद्धा बेनिफिट दिलाय. कसा दिला बेनिफिट बघा. स्टँडर्ड डिडक्शन आहे. जे सॅलरीज एम्प्लॉईज आहेत का, ज्यांना पेमेंट्स आहेत, त्यांचं जर पेमेंट 50,000चं असणार होतं, ते आता 75,000 पर्यंत नेले. म्हणजे काय? सिंपल आहे. त्यांना काय, जर समजा त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 7 लाखाचं असेल, तर त्यांना बेनिफिट मिळणार आहे 7 लाखापर्यंत असेल तर किती असणारी रक्कम म्हणतो आपण इथं 5%चं असणार, त्यांना टॅक्स भरावा लागणार आहे. पण त्यांचं असणार जे वार्षिक इन्कम, तर जर ते 7.75 झालं म्हणजे 7,75,000 गेलं, तरी पण त्यांना पुढच्या टॅक्स कॅटेगरीमध्ये ठेवायचं नाही, त्यांना रिलॅक्स दिलं जाईल. म्हणजे रिलॅक्सेशन दिलं जाईल. कशावरती? 7 लाखावरती 75,000 जरी एक्स्ट्रा झाले तरी त्याच्यावरती टॅक्स आकारला जाणार नाही. अगोदर 7 लाखाच्या वरती किती 50,000चा रेफरन्स असेल. जे एम्प्लॉईड सॅलरीज पर्सन असतील त्यांच्यासाठीच असतं रिलॅक्सेशन, आता वाढवून नेलेलं आहे. म्हणजे कधी कधी होतं कसं, 8 लाखाचं पॅकेज आहे, कधी कधी 8.5 लाखाचं पॅकेज आहे. 8 लाखाचं पॅकेजमध्ये टॅक्स असेल तर पुढच्या 50,000 वरती टॅक्स अतिरिक्त भरावा लागेल का, तर तो संदर्भ याच्यामध्ये नसेल. तो 50,000 वरनं किती केलाय 75,000 पर्यंत तुम्हाला टॅक्स रिलॅक्सेशन दिलेलं आहे. सोबत रेफरन्स जे पेन्शनर मेंबर्स आहेत का, त्यांच्यासाठी रक्कम ही 15,000 होती अगोदर, ते आता लिमिट वाढवून किती केली 25,000 केली. आणि महत्वाचा मुद्दा, हे मागच्या वर्षी असं होतं, मागच्या वर्षी इथं आपल्याला 6 लाखापर्यंत दिसतं 5%चं, आता ते 7 लाखांपर्यंत गेलेलं आहे. आणि इथं 2 ऑप्शन पण आहेत भारतामध्ये, ते म्हणजेच काय, तुम्हाला जर जुनं टॅक्सचा असणारा जो काय रेटिंग आहे का ते पाहिजे असेल तर तुम्ही हेच घेऊ शकता. ज्यांना नवीन पाहिजे ते नवीन सुद्धा घेऊ शकतात. जुनं म्हणजे कोणतं असेल, 2.5 लाखापर्यंत नील आहे, टॅक्स नाही कोणताच. महत्वाचा मुद्दा काय, 2.5 लाख ते 5 लाखाचा उल्लेख असेल तर 5% असणार रेफरन्स साठी ठिकाणी दिसतो. 5 लाख ते 10 लाख असेल तर 20%, 10 लाखापेक्षा जास्त असेल तर 30%. तुम्ही हे पण ठेवू शकता. पण ऑप्शन तुम्हाला तो पण दिलेला आहे, ते पण तुम्ही ठेवू शकता. प्लस बजेटमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला असतो, तो म्हणजे असतो रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा. लक्षात घ्यायचं, भारताला सर्वाधिक जास्त रक्कम आता यावर्षी कशातून मिळते, 27% रक्कम मिळते आपल्याला. कशावरनं, बॉरोईंग आणि लायबिलिटीज वरनं. म्हणजे आपण कर्ज जे घेतोय ना, आपलं डिपेंडन्सी आहे इतर रकमेवरती, ती आहे 27% रक्कम. नंबर 1 ला सर्वाधिक जास्त भारताला रक्कम मिळते त्यातून. नंबर 2 ला भारताला सर्वाधिक जास्त रक्कम मिळते कशातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून 19%. नंबर 3 ला कोण आहे, जीएसटी आहे. बघा बरं का, जीएसटी 17 पासून 2020 पर्यंत नंबर 1 ला होता, तो आता हळूहळू पाठीमागे चाललेला आहे जीएसटीचा संदर्भ. आणि आता मागच्याच कालखंडामध्ये तुम्ही ऐकलं सुद्धा असेल, आपल्या केंद्र सरकारनं अनाऊन्स केलेलं आहे जीएसटीची रक्कम आता रिव्हील केली जाणार नाही. हा पण मुद्दा आहे, लक्षात घ्यायचं. नंतर बाकीचे सेक्टर आहे त्या ठिकाणी 17% कुठला आहे, कॉर्पोरेशन टॅक्सचा रेफरन्स येतो. रक्कम अशी येते, रक्कम जाती कसे, तर लक्षात घ्यायचं, भारताला सर्वाधिक जास्त पैसे द्यावे लागतात राज्यांना. राज्यांचा जो टॅक्स इयर आहे का, त्यासाठी तो 21% रक्कम देतो नंबर 1 ला. नंबर 2 ला रक्कम जाते व्याजासाठी, इंटरेस्ट पे करतो आपण 19%, तर तो त्याच्यामध्ये जातात. नंबर 3 चा उल्लेख केला तर 16% आहे. कुठला, सेंट्रल सेक्टर स्कीमचा मुद्दा, म्हणजे जिथं पूर्णतः रक्कम कोण आणतो, केंद्रच उभा करतो. आणि त्यानंतर येतोच मुद्दा कुठला, फायनान्स कमिशनच्या अनुषंगाने जी ट्रान्सफर केली जाते ना रक्कम, ती आहे 9%. हे थोडं लक्षात घ्यायचं. रक्कम येते कसे, रक्कम जाते कसे. त्यानंतर जे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीसाठी रक्कम दिलेली आहे त्याचा उल्लेख केला तर डिफेन्स मध्ये आपण दिले जवळपास 4.5 लाख कोटींची रक्कम आपण इन्व्हेस्ट करतोय. रुरल डेव्हलपमेंटमध्ये जवळपास 2.6 लाख कोटींची असणारी रक्कम आपण यामध्ये खर्चासाठी आणतोय. तसं वेगवेगळ्या सेक्टरचा असणारा डाटा याच्यामध्ये दिलाय, तो एक रेफरन्स लक्षात घेऊया. ठीक आहे. तर हा असेल आपला बजेट. टू दी पॉइंट सगळेच मुद्दे